एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहेत? चॉक म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर. मित्रांनो, आपण बॉसची व्हिडिओ पाहिली ज्यामध्ये आपल्याला समजलं की मार्केट एका ट्रेंडला कसं कंटिन्यू करतं, किंवा बॉस पाहिल्यानंतर आपल्याला काय समजलं की मार्केटचा ट्रेंड कसा असेल, बुलिश असेल की बेरिश असेल. आता बॉस समजला म्हणजे तुम्हाला ट्रेंड समजला, त्या ट्रेंडमधले ट्रेड पण पकडायचे आहे, मग ते बाईंगचे ट्रेड असेल किंवा सेलिंगचे ट्रेड असेल. आणि हे ट्रेड पकडण्यासाठी आपण काय शिकलो ते म्हणजे आयडीएम. आयडीएम म्हणजे इंड्युसमेंट, की एक इंटरनल लिक्विडिटी अचीव झाल्यानंतर प्राइस काय करते, एका हायला टार्गेट करते बुलिश ट्रेंडमध्ये आणि बेरिश ट्रेंडमध्ये लोला टार्गेट करते. ठीक आहे, पण हा ट्रेंड किती वेळ मार्केटमध्ये कंटिन्यू चालेल, कुठे जाऊन या ट्रेंडचा एंड होईल आणि कधी अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट होईल किंवा एक डाऊन ट्रेंड अप ट्रेंडमध्ये शिफ्ट होईल, हे आपल्याला समजतं एका चॉकमुळे. तर चॉक म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर, जो पूर्ण मार्केटच्या दिशेला बदलवतो. जिथे प्राइस अप चालली होती ती प्राइस काही वेळानंतर डाऊन जाणं स्टार्ट करते, आणि जिथे मार्केट 2-3 दिवसापासून डाऊन चाललं होतं ते काही दिवसांनी अप जाणं स्टार्ट होतं. आणि जिथे प्राइस डायरेक्शन बदलवते, जिथे प्राइस स्ट्रक्चरला ब्रेक करून तिची दिशा बदलवते, त्याच पॉइंटला म्हटलं जातं चॉक. आणि ह्या चॉकला आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. चॉक समजल्यानंतर आपण एका ट्रेंडमध्ये परफेक्ट होऊ, जिथं आपल्याला कंटिन्युएशन पण समजल, रिव्हर्सल्स पण समजल, पुन्हा रिव्हर्स झालेला ट्रेंड कधी बदलतोय हे सुद्धा समजल. म्हणजे ट्रेंडमध्ये परफेक्ट होण्यासाठी बॉस, आयडीएम याच्या व्यतिरिक्त चॉक पण समजला पाहिजे. आणि 3 कॅरेक्टर समजल्यानंतर आपल्याला समजतो एक परफेक्ट मार्केटचा ट्रेंड. सोबत मित्रांनो, व्हिडिओ थोडीशी मोठी होऊ शकते कारण मला तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगायचं आहे. एकदम बेसिक पासून स्विंग हाय स्विंग लो, स्ट्रक्चरल स्विंग हाय स्विंग लो, इंटरनल स्विंग हाय स्विंग लो, आणि देन त्यानंतर प्रोटेक्टेड लिक्विडिटी. आणि आफ्टर प्रोटेक्टेड लिक्विडिटी आपण व्यवस्थित समजून घेणार चेंज ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे, तर डायरेक्टली प्रोटेक्टेड लिक्विडिटी मी जर तुम्हाला शिकवली तर मे बी तुम्हाला ही गोष्ट समजणार नाही, कारण अजून खूप सारे मुद्दे असे आहे की आपण डिस्कस केले नाही. आणि जे काही स्टुडंट आपले व्हिडिओ पाहता यामध्ये काही लोक असे आहे की जे ऑलरेडी 1.5-2 वर्षांपासून ट्रेड करतात, पण काही लोक असे पण आहे की ज्यांनी जस्ट स्टार्टिंग केलेली आहे आणि त्यांना ही गोष्ट शिकायची आहे म्हणून ते व्हिडिओ पाहत आहे. ठीक आहे, तर मी काय करत आहे, सर्वांच्या हिशोबाने ही व्हिडिओ बनवण्याचा पूर्णपणे ट्राय करत आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊ, चेंज ऑफ कॅरेक्टर होण्यासाठी मार्केटचे तुम्हाला काही छोटे टॉपिक्स आहेत ते समजले पाहिजे. जसं की छोट्या टॉपिक्समध्ये काही गोष्टी येतात सिंपल, की ज्यामध्ये प्राइसचे स्विंग हाय आणि स्विंग लो आपल्याला समजले पाहिजे. ठीक आहे, स्विंग हाय स्विंग लो का समजले पाहिजे? बिकॉज तिथे लिक्विडिटी रेस्ट करते आणि मार्केट मेकर काय करतात, एका लिक्विडिटीला स्वीप करून एका लिक्विडिटीवरती प्राइसला रन करतात. ठीक आहे, तर पहा, सध्या तुमच्या समोर 2 सिनॅरो आहे. एक सिनॅरो सर्वात पहिल्यांदा आपण बुलिश स्ट्रक्चरचं पाहू. बुलिश स्ट्रक्चरमध्ये आपण काय पाहतो की प्राइसने प्रिव्हियस हाय ब्रेक केला, ब्रेकऑफ स्ट्रक्चर झाला, प्रिव्हियस हाय ब्रेक केला, ब्रेकऑफ स्ट्रक्चर झाला, प्राइसकडे एक लो पॉईंट होता, प्राइसकडे एक हाय पॉईंट होता. ठीक आहे, आणि यालाच म्हटलं जातं की मार्केटने एक स्विंग लो तयार केला, एक स्विंग हाय तयार केला. आता इथे समजून घेऊ, हा जो पॉईंट आहे तो इकडे बघू, प्राइस ड्रॉप होत होती, अचानक बायर्स आले, मोठ्या क्वांटिटीमध्ये बायर्सने बाय केलं आणि प्राइसला अप पाठवलं. ठीक आहे, हा जो मार्केटचा यू टर्न आहे, जिथं प्राइसने एक कर्व तयार केला, या कर्वला म्हटलं जातं एक स्विंग लो पॉइंट. प्राइस अप गेली, अचानक सेलर आले, सेलरने सेल केलं, प्राइसने पुन्हा एक यू टर्न घेतला. आणि हा जो यू टर्न आहे, जिथे प्राइस या पद्धतीने फिरते की अगोदर बायर्स प्राइसला अप घेऊन जातात, सेलर सेल करून प्राइसला डाऊन पाठवतात, याला म्हटलं जातं एक स्विंग हाय. स्विंग हाय वरती कोण असतात? सेलर असतात, आणि स्विंग लोच्या खाली कोण असतात? बायर असतात. फक्त ही बेसिक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे. ठीक आहे, की मार्केटचा एक स्विंग हाय पॉईंट आणि प्राइसचा एक स्विंग लो पॉईंट. आणि यामध्ये साधी सिंपल गोष्ट, जेव्हा प्राइस अप जाऊन यू टर्न घेते त्याला म्हटलं जातं एक स्विंग हाय पॉईंट, आणि जेव्हा प्राइस डाऊन जाऊन यू टर्न घेते त्याला म्हटलं जातं एक मार्केटचा स्विंग लो पॉईंट. ठीक आहे, आता पहा, हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर कुठे तयार होतं एक्झॅक्टली? हा जो यू टर्न आहे, मार्केट इथून या पद्धतीने अप गेलं म्हणजे मार्केटने इथे तयार केलं एक स्विंग लो पॉईंट. त्यानंतर प्राइस डाऊन आली, आयडीएम अचीव करून अप गेली. जर तुम्ही आयडीएमचा व्हिडिओ पाहिला असेल तर ठीक आहे, प्राइसने काय केलं, प्राइस डाऊन आली, आयडीएम अचीव करून अप गेली. हा जो आयडीएम अचीव करण्यासाठी जो यू टर्न तयार केला, या यू टर्नला म्हटलं जातं एक स्विंग हाय पॉईंट. ठीक आहे, तर अप ट्रेंडमध्ये हा स्विंग लो समजणं खूप गरजेचं आहे, कारण अप ट्रेंड एंड होणार आहे हे कधी समजणार आहे मला? जर हा स्विंग लो ब्रेक झाला तर समजणार आहे. त्यामुळे फक्त सध्या आपल्याला स्विंग लो स्विंग हाय मध्ये एक समजून घ्यायचं आहे की अप ट्रेंड मध्ये हा जो कर्व असतो, इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हा जो कर्व आहे
हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणजे सिंपल, जेव्हा प्राइस एका ट्रेंडमध्ये चालते ना, या ट्रेंडमध्ये अप ट्रेंडच्या मार्केट या पद्धतीने अप जातं, डाऊन येतं, पुन्हा प्राइस अप जाते. हा जो बॉटम पॉइंट आहे, इथे मार्केट मेकरने काय केलं, बाय केलं. आणि बाय करून मार्केट मेकरने स्ट्रक्चरला काय केलं, इथे ब्रेक केलं. स्ट्रक्चर ब्रेक करण्यासाठी बल्कमध्ये क्वांटिटी प्लेस करावी लागली, बाईंगची क्वांटिटी. तर मार्केट मेकरला बिलकुल पण वाटत नाही असा पॉईंट ब्रेक व्हावा, कारण हा एक स्विंग लो पॉईंट आहे आणि अप ट्रेंडमध्ये याची खूप म्हणजे खूप व्हॅल्यू असते. सेम प्राइस डाऊन येते, लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, एखादा इंटरनल आयडीएम पाहते आणि ऑर्डर ब्लॉक पासून पुन्हा बाईंग होते आणि प्राइस काय करते, हायला ब्रेक करते. ठीक आहे, आता सेम प्राइसने यू टर्न घेतला इथे, हा काय झाला, एक स्विंग लो पॉईंट झाला आणि मार्केट मेकरला वाटत नाही स्विंग लो कधी ब्रेक व्हावा. का नाही, कारण बिकॉज तिथे लिक्विडिटी आहे. लिक्विडिटी कशी आहे पहा, खूप साऱ्या बायर्सने इथे बाय केलं आणि बाय करून त्यांनी इथे हायला काय केलं, ब्रेक केलं. तर ह्या लोच्या खाली लिक्विडिटी कोणाची आहे, बाय करणाऱ्या लोकांची. का, कारण त्यांनी खाली लावलेले आहे त्यांचे स्टॉप लॉसेस. सेम इथं बाय केलं, बाय करणाऱ्यांचे काय आहे, खाली त्याच्या पॉईंटच्या खाली स्टॉप लॉसेस, म्हणजे काय आहे, लिक्विडिटी आहे. एकदम सिंपल वे मध्ये. आता सेलिंगच्या केसमध्ये ही गोष्ट आपल्याला पुन्हा व्यवस्थित समजून घ्यायची आहे, कारण जसं प्राइस अप ट्रेंडमध्ये स्विंग हाय स्विंग लो बनवते, सेम प्राइस डाऊन ट्रेंडमध्ये स्विंग हाय आणि स्विंग लो बनवते. ठीक आहे, डाऊन ट्रेंडमध्ये प्राइस काय करते पहा, इथे एक बॉस बनवते, मग मार्केटकडे एक हाय पॉईंट आहे, मार्केटकडे एक लो पॉईंट असतो आणि यालाच म्हटलं जातं एक स्विंग हाय पॉईंट आणि एक स्विंग लो पॉईंट. पण तो एक्झॅक्टली कसा असतो, इथून बार्स प्राइसला अप घेऊन जातात, म्हणजे ही प्राइस या पद्धतीने अप जाते. सेलर सेल करतात आणि स्ट्रक्चरला ब्रेक करतात. सेलरने मोठ्या क्वांटिटीने जी काही प्राइस अप आली, मोठमोठ्याला सेल लिमिट्स प्लेस झाल्या आणि सेलरने सेल करून प्राइसला खाली पाठवलं. हा जो यू टर्न आहे, जिथे प्राइसने कर्व तयार केला. कर्व कसा तयार झाला, बार्स प्राइसला अप घेऊन चालले होते, अचानक बार कमी झाले, सेलर जास्त झाले, मग जिथे सेलरने विकलं आणि स्ट्रक्चरला खाली ब्रेक केलं, हा जो पॉईंट आहे सेलरचा काय आहे, स्विंग हाय पॉईंट आहे. त्यानंतर प्राइस अप येते काही ऑर्डर फिल करण्यासाठी आणि जो डाऊन साईडला यू टर्न घेते, याला म्हटलं जातं एक स्विंग लो, जे की आपल्याला इथे पाहायला भेटत आहे. पडणाऱ्या मार्केटला बार्सने होल्ड केलं, बाय करून थोडंसं अप पाठवलं, मग हा जो पॉईंट आहे याला म्हटलं गेलं एक स्विंग लो पॉईंट. तर स्विंग हाय स्विंग लो कसे तयार होतात, एका यू टर्न सोबत तयार होतात. आता या डाऊन ट्रेंडचे स्विंग हाय आणि स्विंग लो आपण समजून घेऊ. जसं की अप ट्रेंडमध्ये पाहिलं पहा, डाऊन ट्रेंडमध्ये स्विंग हाय स्विंग लो कसे तयार होतात मित्रांनो, प्राइस डाऊन चाललेली, अचानक बायर्सने प्राइसला अप पाठवलं. ठीक आहे, प्राइस थोडीशी अप गेली, बारने इथे काय केलं, बाय केलं ह्या पर्टिक्युलर पॉईंट वरती. जसं मी तुम्हाला सांगितलं की एका ट्रेंडमध्ये एक लिक्विडिटी ग्रॅब केली जाते आणि एकाला रन केलं जातं. आता डाऊन ट्रेंडमध्ये बाहेरच्या बाईंगची व्हॅल्यू नाही, कारण ती बाईंग खूप कमी असते आणि सेलिंगचा प्रेशर हा खूप जास्त असतो, म्हणूनच एक मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालतो. सेलरने बल्क क्वांटिटीमध्ये सेल केलं, प्राइस डाऊन आली आणि डाऊन येऊन प्राइसने काय केलं पहा, इथे जे प्रिव्हियस स्ट्रक्चर होतं त्या प्रिव्हियस स्ट्रक्चरला यू टर्न घेऊन प्राइसने इथे केलं ब्रेक आणि इथे काय तयार झाला, एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर डाऊन ट्रेंडचा. हा जो हाय पॉईंट आहे, इथे सेलरने काय केलेलं आहे, मोठ्या क्वांटिटीमध्ये सेल केलेलं आहे आणि सेलरने तिथे सेल केलं, म्हणूनच प्राइस खाली आली आणि खाली येऊन मागचं जे स्ट्रक्चर आहे त्या मागच्या स्ट्रक्चरला प्राइस काय करते, ब्रेक करते. खूप सिंपल की सेलरने बल्क क्वांटिटीमध्ये सेल केलं, म्हणून प्राइसने बायरच्या लिक्विडिटीला ब्रेक केलं आणि डाऊन ट्रेंड पुढे कंटिन्यू चालवला. सेलरला बिलकुल पण वाटत नाही प्राइसने अप यावं आणि इथपर्यंत पोहोचावं, कारण सेलरला माहिती आहे त्यांनी इथे सेल केलं, वरती लावलेले आहे त्यांचे स्टॉप लॉसेस आणि स्टॉप लॉसेस जर त्यांचे ब्रेक झाले तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकत नाही. म्हणून मार्केट काय करतं, या सेलिंगमध्ये एक आयडीएम पाहतं, आयडीएम पर्यंत प्राइस येते आणि याच्या अगोदरच सेल करून पुन्हा काय करते, लोला ब्रेक करते आणि मार्केटमध्ये एक नवीन बनवते ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे मार्केट काय करत असतं, एका डाऊन ट्रेंडमध्ये नेहमी जो स्विंग हाय पॉईंट आहे ना, याची रिस्पेक्ट करतं, याला ब्रेक होऊ देत नाही. कारण डाऊन ट्रेंडमध्ये स्विंग हाय ही प्रोटेक्टेड लिक्विडिटी आहे आणि ती जर प्रोटेक्टेड लिक्विडिटी ब्रेक झाली तर ट्रेंड चेंज होऊ शकतो. ठीक आहे, म्हणून डाऊन ट्रेंडमध्ये स्विंग हायची मार्केट नेहमी रिस्पेक्ट करतं आणि अप ट्रेंडमध्ये प्राइस काय करते, जसं की इथे पाहिलं, लोची रिस्पेक्ट ब्रेक होऊ देत नाही, कारण बायरने बाय करून हायला ब्रेक केलंय, बायरने स्ट्रेंथ प्रूव्ह केली, कारण बायरला ट्रेंड हा अप ठेवायचा आहे आणि जर बायरचा लो ब्रेक झाला प्रोटेक्टेड, ट्रेंड चेंज होईल. म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर समजणं खूप इझी आहे. इथेच काही गोष्टी क्लिअर झाल्या असेल, तुम्हाला समजल्या असेल, तर समजण्याचं मेन रिझन पण असं आहे की जो काही व्यक्ती तुम्हाला समजून सांगत आहे त्याची शिकवण्याची पद्धत तशी आहे. ठीक आहे, मला माहिती आहे की मुलांना हा टॉपिक समजून सांगायचा आहे तर कशा पद्धतीने समजून सांगितला पाहिजे, त्यांना सर्वात पहिल्यांदा बेस समजला पाहिजे, बेस नंतर थोडंसं ॲडव्हान्स आणि ॲट द एंड मग मुलांना सगळी समरी काय आहे एक्झॅक्टली ती समजून सांगायची. ठीक आहे, तर अप ट्रेंडमध्ये
बायर्स लो ब्रेक होऊ देत नाही, बिकॉज स्विंग लो बायरची काय आहे, एक प्रोटेक्टेड लिक्विडिटी पॉइंट आहे आणि प्रोटेक्टेड लिक्विडिटी अप ट्रेंड कंटिन्यू ठेवण्यासाठी मार्केट कधीच ब्रेक होऊ देत नाही. आणि डाऊन ट्रेंड मध्ये जी प्राइस डाऊन येते आणि एक ब्रेकअप स्ट्रक्चर बनवते, मार्केटकडे एक प्रोटेक्टेड लिक्विडिटी हाय बनते आणि हाय ब्रेक होऊ देत नाही, कारण त्यांना माहिती आहे हाय ब्रेक झाला तर सेलर स्टॉप आउट होतील आणि ट्रेंड जर कंटिन्यू ठेवायचा आहे तर सेलरचा ऑर्डर फ्लो मार्केटमध्ये हा कंटिन्यू राहायला पाहिजे. ठीक आहे, पुन्हा एकदा आपण स्विंग लो आणि स्विंग हाय शिकू. ठीक आहे, बेसिक शब्दांमध्ये. आता थोडंसं आपण काय करू, ॲडव्हान्स टास्क घेऊया. जसं की प्राइस अप ट्रेंडमध्ये अप जाते, थोडीशी डाऊन येते आणि प्राइस स्ट्रक्चरला ब्रेक करते. प्राइसने स्ट्रक्चर ब्रेक केलं, ब्रेक केल्यानंतर इथे तयार होतो एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर पॉइंट. एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर पॉइंट तयार झाल्यानंतर मार्केट शोधतं एक आयडीएम पॉइंट, जसं की इंटरनली मार्केटला इथे भेटला आयडीएम पॉइंट. आणि हा जो लो आहे, हा लो मार्केटमध्ये तयार होतो प्रोटेक्ट लिक्विडिटी पॉइंट, जो यांना ब्रेक होऊ द्यायचा नाहीये. का नाही, बिकॉज हा लो म्हणजे मार्केटचा आहे एक स्विंग लो आणि अपट्रेंडमध्ये स्विंग लोची खूप जास्त व्हॅल्यू असते. अप गेलेली प्राइस काय करते, ट्रेंड कंटिन्यू ठेवण्यासाठी जे आपण आतापर्यंत शिकलो, प्राइस डाऊन येते, आयडीएम अचीव करते, आफ्टर आयडीएम अचीव पुन्हा प्राइस अशा पद्धतीने अप जाते आणि अप जाऊन प्राइस काय करते, प्रिव्हियस स्ट्रक्चरला इथे करते पुढे ब्रेक आणि ब्रेक करून एक नवीन बनवते बॉस. मार्केटने प्रोटेक्टेड लिक्विडिटीला सेफ ठेवलं, इंटरनल लिक्विडिटी अचीव केली म्हणजे आयडीएम अचीव केला आणि पुन्हा बॉस बनवला. आता ही जी प्रोटेक्टेड लिक्विडिटी आहे ही पुढे गेली, कारण नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर तयार झालं, तर आता मार्केटची प्रोटेक्टेड लिक्विडिटी इथे सेट होते एक प्रोटेक्टेड लिक्विडिटी पॉइंट आणि हा सेट होतो मार्केटकडे एक आयडीएम पॉइंट. आणि मार्केट स्ट्रक्चर कंटिन्यू ठेवण्यासाठी काय करतो की पुन्हा प्राइस खाली येते, आयडीएम अचीव करते, याला ब्रेक करत नाही आणि पुन्हा प्राइस अप जाऊन बनवते एक नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर. तर अप ट्रेंड मध्ये सेलर ब्रेक होत आहे, सेलर ब्रेक होत आहे, यांची लिक्विडिटी रन होते. ठीक आहे, आणि इथे जर बघितलं तर आयडीएमच्या खाली प्राइस देते, लिक्विडिटी बेसवरती नवीन ऑर्डर घेते, प्रोटेक्टेड लिक्विडिटीला सेफ ठेवते आणि एका लिक्विडिटीला ब्रेक करून टाकते. तर अपट्रेंडमध्ये प्राइस काय करते, इंटरनल लिक्विडिटी घेऊन बाहेरच्या एक्सटर्नलला ब्रेक करते आणि प्रोटेक्टेड लिक्विडिटीला सेफ ठेवते. तर तुम्हाला फक्त एवढी गोष्ट समजून घ्यायची मित्रांनो की अप ट्रेंडमध्ये प्रोटेक्टेड लिक्विडिटी सेफ राहते आणि चुकून ती जर ब्रेक झाली तर ट्रेंड डायरेक्टली चेंज होतो, म्हणजे हा अप ट्रेंड एंड होतो. ठीक आहे, आपण हे थोडंसं पुढे बघू की जेणेकरून तुम्हाला खूप व्यवस्थित समजेल ही गोष्ट. आता डाऊन ट्रेंडमध्ये पहा, एक डाऊन ट्रेंड कशा पद्धतीने चालतो, प्राइस डाऊन आली, थोडीशी अप गेली, मार्केटने पुन्हा सेल केलं आणि सेल करून प्राइसने इथे लो पॉइंटला ब्रेक करून एक बनवला BOS ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ओल्ड स्ट्रक्चर ब्रेक केलं म्हणजे बेरिश ट्रेंड चालू झालेला आहे. ठीक आहे, बेरिश ट्रेंडला कंटिन्यू ठेवायचं तर मार्केट काय करतं, ह्या ट्रेंडमध्ये बेरिश ट्रेंडला कंटिन्यू ठेवण्यासाठी प्राइस एक इंटरनल लिक्विडिटी अचीव करते आणि स्विंग हायवरती प्रोटेक्टेड जी लिक्विडिटी आहे तिला मार्केट ब्रेक होऊ देत नाही, कारण डाऊन ट्रेंड त्यांना कंटिन्यू ठेवायचा आहे. का, कारण इथे सेलरने सेल केलं आणि सेल करून ओल्ड लोला ब्रेक केलंय, म्हणजे सेलरने स्वतःची ताकद दाखवली हायवरती सेल करून. सेलरने एक हाय बनवला, ठीक आहे, त्यांनी सेल केलं म्हणूनच एक लो ब्रेक झालाय आणि लो ब्रेक झाल्यानंतर एका हायची व्हॅल्यू सेट झाली आणि आता मार्केट मेकरला असं वाटणार नाही की ज्या हायची व्हॅल्यू त्यांनी सेट केली त्याला पुन्हा बायर्सने ब्रेक करावं, कारण मार्केट मेकरला मार्केटमध्ये सेलच्या ऑर्डरचा फ्लो पुढे ठेवायचा आहे, कारण हा डाऊन ट्रेंड पुढे कंटिन्यू पण झाला पाहिजे. मग मार्केट मेकर काय करतात, प्रोटेक्टेड लिक्विडिटी सेफ ठेवण्यासाठी हे एकतर पहिल्यांदा वेट करतात की आपल्यासारख्या लोकांनी सेल करावं, म्हणजे प्राइस अप आली, बाकीच्या लोकांनी इथून सेल करून ट्रेंडला डाऊन पाठव. पण आपल्यामध्ये तेवढी ताकद नाही की एक ट्रेंड कंटिन्यू होईल, म्हणजे रिटेलर्समध्ये तेवढी ताकद नाहीये की एक ट्रेंड कंटिन्यू करतील. म्हणून मार्केट मेकर काय करतात, एक इंटरनल लिक्विडिटी पाहतात, वरती नवीन सेलच्या लिमिट प्लेस करतात, प्राइस हळूहळू अप येते, आयडीएम करते, लिमिट्स फिल होतात आणि प्रोटेक्टेड लिक्विडिटी पर्यंत मार्केट मेकर प्राइसला पोहोचू देत नाही आणि त्याच्या अगोदर ते सेल करतात. आता एक एक्झाम्पल देतो सिंपल. एका व्यक्तीने इथं सेल केलंय, त्याने इथे स्टॉप लॉस लावलेला आहे, प्राइस त्याच्या एंट्रीच्या नेर आलेली आहे, त्याला असं वाटेल का त्याचा स्वतःचा स्टॉप लॉस हिट व्हावा, बिलकुल नाही वाटणार. त्याला असं वाटेल की अजून क्वांटिटी मी ऍड करतो आणि ऍड करून मी लोला ब्रेक करण्याचा ट्राय करतो, कारण त्याला हाय पॉईंट वाचवायचा आहे, कारण त्याने एकदा सेल करून लोला ब्रेक केलेले.
मग आयडीएम नंतर त्याला चान्स भेटतो, कारण लिक्विडिटी अचीव होते. अप आलेली जी प्राइस आहे तिच्यामध्ये बायर्स आहे, इथं सेल करणारे लोक सगळे बायर्स झाले आणि बायर्स भेटल्यानंतर मार्केट मेकर सेलची ऑर्डर इथे लावतात आणि प्राइस ते ऑर्डर फिल करून खाली येते आणि प्राइस खाली येऊन काय करते, एक नवीन बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. डाऊन ट्रेंड कंटिन्यू झाला. काय समजलं? डाऊन ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी आयडीएमची गरज पडली, पण मेन गोष्ट प्रोटेक्टेड हाय पॉईंट मार्केटने ब्रेक होऊ दिला नाही, तिथपर्यंत प्राइसला पोहोचू सुद्धा दिलं नाही, कारण त्यांना माहिती आहे तिथे प्राइस पोहोचली तर ट्रेंड बदलू शकतोय. ठीक आहे, कारण बायरने इंटरनल ब्रेक करून एक्सटर्नल ब्रेक केला, म्हणजे बायर स्वतःची स्ट्रेंथ प्रूव्ह करत आहे आणि हे सेलर होऊ देत नाही. सेलर काय करतात, स्वतःची स्ट्रेंथ दाखवतात मार्केटमध्ये, बिकॉज त्यांना ट्रेंड कसा ठेवायचा आहे, डाऊन ठेवायचा आहे. सेम पुन्हा प्राइस अप येईल, इंटरनल लिक्विडिटी अचीव करेल. आता पहा, मार्केटने नवीन बॉस बनवला, इथून यू टर्न घेतला, म्हणजे हा झाला प्रोटेक्टेड हाय पॉइंट आणि हा ब्रेक होणार नाही एका डाऊन ट्रेंडमध्ये. तो त्यांना सेफ ठेवावाच लागेल. का ठेवावं लागेल? कारण डाऊन ट्रेंड त्यामुळे पुढे कंटिन्यू झालेला आहे आणि तिथे आता मेन ऑर्डर आहे आणि त्या मेन ऑर्डरच्या अबो मोठी लिक्विडिटी आहे. ठीक आहे, त्यांना वाटत नाही की प्राइसने अजून प्रीमियम एरियामध्ये जावं. त्यांच्यासाठी प्राइसने आयडीएम अचीव केला, प्राइस अप आली तर याच्या अगोदरच नवीन ऑर्डर प्लेस करतात आणि मार्केटला सेल करून एक नवीन बनवतात खाली ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. तर यामध्ये काय समजलं? साधी सिंपल गोष्ट. ह्या तुम्ही नोट्स पण काढू शकता. जेव्हा व्हिडिओ पाहत असेल तर तुम्ही नोट्स म्हणून सुद्धा हे टॉपिक्स लिहून ठेवू शकतात, जे जे काही मेन टॉपिक आहे. ठीक आहे, जसं की जेव्हा एक बुलिश ट्रेंड असतो, या बुलिश ट्रेंडमध्ये मार्केट नेहमी एका मेजर स्विंग लोची रिस्पेक्ट करतं, कारण या स्विंग लो वरती काय असते, प्रोटेक्टेड लिक्विडिटी असते आणि प्रोटेक्टेड लिक्विडिटी कधीच मार्केट मेकरला वाटत नाही की ब्रेक व्हावी, बिकॉज जर ती ब्रेक झाली प्रोटेक्टेड लिक्विडिटी तर ही प्रोटेक्टेड लिक्विडिटी ब्रेक झाल्यानंतर ट्रेंड बदलतो. तर अप ट्रेंडमध्ये जेव्हा प्राइस असते, बुलिश ट्रेंड असतो मार्केटमध्ये, प्राइस एकदम स्ट्रॉंगली बाय करते. ठीक आहे, यामध्ये नेहमी मेजर स्विंग लो ज्यावरती प्रोटेक्टेड लिक्विडिटी आहे तिला सेफ ठेवलं जातं. मग ती प्रोटेक्टेड लिक्विडिटी कोणती असते ते आपण व्यवस्थित समजून घेऊ. ठीक आहे, सेम जेव्हा एक डाऊन ट्रेंड चालतो, ज्याला म्हटलं आता एक बेरिश ट्रेंड, मार्केटमध्ये जेव्हा एक बेरिश ट्रेंड असेल, या बेरिश ट्रेंडमध्ये काय होतं, सेलर नेहमी एक जो स्विंग हाय पॉइंट आहे या स्विंग हाय पॉइंटला सेफ ठेवतात. का सेफ ठेवतात? बिकॉज स्विंग हायकडे काय आहे, एक प्रोटेक्टेड लिक्विडिटी आणि त्यांना वाटत नाही प्रोटेक्टेड लिक्विडिटी मार्केटने ब्रेक करावी. आता पहा, स्विंग हायचा मेजर पॉइंट आणि स्विंग लोचा मेजर पॉइंट समजून घ्या. फक्त प्राइस अप चालली, आयडीएम इथे, हा जो लो पॉइंट आहे हा मेजर स्विंग लो आहे, कारण याच्यामुळे मार्केटने हा पॉइंट ब्रेक केलेला आहे. इथे बायर्सने बाय केलं, पडणाऱ्या प्राइसला होल्ड केलं आणि अप पाठवून प्रिव्हियस हाय पॉइंटला ब्रेक केलं, तर एक मेजर लिक्विडिटी पॉइंट झाला. सेम डाऊन ट्रेंडमध्ये प्राइस जी या पद्धतीने डाऊन येते स्ट्रक्चरला ब्रेक करते, इथे एक बॉस बनवते. हा बॉस कोणी बनवला? सेलरने इथे सेल करून बनवला. प्राइस अप चालली होती, सेलरने लिमिट्स लावून सेल केलं आणि ट्रेंड डाऊन बनवला, तर हा झाला मेजर स्विंग हाय पॉइंट, जो डाऊन ट्रेंडमध्ये सेलरला बिलकुल पण ब्रेक व्हावा असं वाटत नाही. तर स्विंग हाय, स्विंग लो, एवढे दोनच टॉपिक होते जे तुम्हाला मला पहिल्यांदा समजून सांगायचे होते. ठीक आहे, आणि आय होप हे दोन्ही पॉईंट्स तुम्हाला समजले असेल. जर तुम्हाला हे दोन्ही पॉईंट समजले तरच तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये कॅरेक्टर कसं चेंज होतं. तर डाऊन ट्रेंडमध्ये स्विंग लो आहे, हे ब्रेक बिलकुल पण झाली नाही पाहिजे. आणि सॉरी, अप ट्रेंडमध्ये हा स्विंग लो आहे जो ब्रेक झाला नाही पाहिजे, कारण ट्रेंड बदलू शकतो. आणि डाऊन ट्रेंडमध्ये एक स्विंग हाय पॉईंट आहे जो बिलकुल पण ब्रेक नाही झाला पाहिजे. डाऊन ट्रेंड पुढे कंटिन्यू चालवण्यासाठी स्विंग हाय नेहमी मार्केटला सेफ ठेवावा लागतो आणि अप ट्रेंड कंटिन्यू ठेवण्यासाठी मार्केटला नेहमी स्विंग लो हा नेहमी सेफ ठेवावा लागतो. कारण स्विंग लोकडे लिक्विडिटी आहे, कारण तो एका हायला ब्रेक करतो. स्विंग लोकडे लिक्विडिटी आहे, कारण तो एका हायला ब्रेक करतो. डाऊन ट्रेंडमध्ये जर बघितलं, स्विंग
हाय पॉईंटकडे लिक्विडिटी आहे कारण तो लोला ब्रेक करतो, स्विंग हायकडे लिक्विडिटी आहे कारण तो लोला ब्रेक करतो, आणि सेम इथे स्विंग लोकडे लिक्विडिटी तो हायला ब्रेक करतोय, स्विंग लोकडे लिक्विडिटी तो हाय पॉईंटला ब्रेक करतो. ठीक आहे. लास्ट जर तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघितले असेल तर त्या दोन्ही व्हिडिओंची मी सांगतो एक पण स्क्रिप्टेड व्हिडिओ नाहीये, एक पण. जसं की नॉर्मली काही लोक स्क्रिप्ट पूर्ण तयार करून व्हिडिओ शूट करतात, असं बिलकुल पण नाही. उलट ऑफलाईन सेशन असेल किंवा ऑनलाईन मास्टर क्लास असेल, यामध्ये मी एक एक स्टेपमध्ये पूर्ण ॲडव्हान्स सांगतो सगळं काही. आणि ही पण व्हिडिओ बिलकुल पण स्क्रिप्टेड नाही. मला माहिती आहे की कशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करायचं, कसं समजून सांगायचं, कारण ह्या गोष्टींना मी आज नाही ट्रेड करत. कित्येक दिवसांपासून मी मेजर, मायनर, एक्सटर्नल, इंटरनल या सगळ्या काही गोष्टी पाहून थकलेलो आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला समजून सांगणं हे मला व्यवस्थित जमल, पण तुम्हाला ही व्हिडिओ फक्त स्टेप बाय स्टेप पाहावी लागेल. मी लास्ट 2 व्हिडिओ बघितला ज्यामध्ये खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते, टाइम फ्रेम सांगा, टाइम फ्रेम सांगा. तुम्हाला बॉस समजला, तुम्हाला आयडियम समजला, टाइम फ्रेम विचारून तुम्ही लगेच ट्रेड करणार आहे का? नाही करू शकत, बिकॉज अजून चॉक बाकी आहे, ऑर्डर ब्लॉकच्या सगळ्या सिरीज बाकी आहे, फेअर व्हॅल्यू गॅपच्या सिरीज सगळ्या बाकी आहे. तुम्ही 2 व्हिडिओजमध्ये सुद्धा वेट करू शकत नाही की सिरीज पहिली कंप्लीट होईल आणि त्यानंतर आम्ही ह्या गोष्टी डिस्कस करून ट्रेड करू. ठीक आहे. म्हणजे लोकांकडे व्हिडिओ पाहण्यासाठी तर पहिल्यांदा टाईम नाही. ॲव्हरेज ड्युरेशन जर पकडलं तर व्हिडिओ जास्त हार्डली 5 ते 6 मिनिट, आणि जी व्हिडिओचा पूर्ण जो टाईम आहे तो आहे 1 ते 1.5 तासांचा. तर पहिल्यांदा लोकांकडे व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम नाही. सेकंड, लोकांना वेट पण होत नाही की नवीन सिरीजचे अजून पार्ट येतील आणि सगळं काही समजल्यानंतर एका चांगल्या रोडमॅपवरती आम्ही काम करू. ठीक आहे. ट्रेड करण्या अगोदर माणसामध्ये पेशन्स असले पाहिजे शिकण्यासाठी, आणि त्यानंतर पुढे ट्रेड केले जातात. तर स्विंग लो, स्विंग हाय व्यवस्थित समजून घ्या, त्याच्या नोट्स काढा. तर बघा मित्रांनो, एक अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये कसा शिफ्ट होतो हे व्यवस्थित आपण समजून घेऊ, म्हणजे आपल्याला चॉक काय आहे हे समजेल. ठीक आहे. पण त्याच्या अगोदर आपण जे काही क्वेश्चन्स असतील तुमचे त्यावरती मी डिस्कस करतो, बिकॉज मला माहिती आहे की नॉर्मली जेव्हा एक व्यक्ती चॉक हे कॅरेक्टर शिकतो त्याला किती प्रकारचे क्वेश्चन्स येतात, कारण इंटरनली प्राइसकडे एकच आयडियम नसतो, त्या आयडियमच्या खाली कित्येक साऱ्या नॉर्मल लिक्विडिटीज असतात. ठीक आहे. तर प्रोटेक्टेड लिक्विडिटी, नॉर्मल लिक्विडिटी, आयडियम, ह्या सगळे जे काही कन्फ्युजन आहे ना, आता आपण स्टेप बाय स्टेप एक एक पॉईंट पाहू. ठीक आहे. तर पहा, चेंज ऑफ कॅरेक्टर समजून घेण्या अगोदर एक नॉर्मल स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे, ज्यामध्ये प्राइसने काय केलेले आहे, प्रिव्हियस हाय पॉईंटला ब्रेक करून एक बनवला ब्रेकऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे. आता हा ब्रेकऑफ स्ट्रक्चर कसा झाला, प्राइस इथे ड्रॉप होत होती, बार्सने मोठ्या क्वांटिटीमध्ये बाईंग केली आणि बाय करून यांनी प्राइसला पडण्यापासून थांबवलं आणि प्राइसला इथून अप पाठवून काय केलं, या स्ट्रक्चरला ब्रेक केलं. ठीक आहे. आता मार्केटसाठी एक इम्पल्स, एक करेक्शन, एक इम्पल्स. जर प्राइस खाली आली तर प्राइससाठी हा पहिला आयडियम असेल, आणि जिथून बाईंग आली आणि बाईंग नंतर प्राइसने प्रिव्हियस ओल्ड जो काही हाय होता त्याला ब्रेक केलं, या लो पॉइंटला म्हटलं जातं एक प्रोटेक्टेड लिक्विडिटी पॉइंट. बिकॉज इथून मार्केटने बाईंग करून काय केलं, हायला ब्रेक केलं. व्यवस्थित पहा, इथं प्रोटेक्टेड लिक्विडिटी नाही म्हणू शकत मी. का नाही म्हणू शकत, कारण मार्केटमध्ये पडणाऱ्या प्राइसला बारने इथे होल्ड केलं आणि इथून अप पाठवताना त्यांनी छोटं करेक्शन करून प्राइसला अप पाठवलेलं आहे. तर मार्केट जर डाऊन आलं तर हा आयडियम असेल आणि प्रोटेक्टेड लिक्विडिटी असेल, आणि प्रोटेक्टेड लिक्विडिटी ब्रेक झाल्यानंतर मार्केटचा ट्रेंड बदलतो, म्हणजे कॅरेक्टर बदलतं. ठीक आहे. पण या अगोदर पण बाकीचे पण काही पॉईंट्स आहे, आपण त्यांना समजून घेऊ. जसं की सेकंड डायग्राम मध्ये आपण पाहतोय, प्राइस थोडीशी डाऊन आली, डाऊन आल्यानंतर पहिल्या लो पॉईंटला प्राइसने ते ब्रेक केलं, पहिल्या लोला ब्रेक केलं, म्हणजे झाला एक आयडियम. आयडियम होणं म्हणजे काय की आता मार्केटकडे वरती एक हायर हाय व्हॅलिड तयार झाला, आणि हायर हाय व्हॅलिड तयार झाला असेल तर बँक्स आता डिस्काउंट एरियामध्ये बाईंगचा प्लॅन करतील, कारण त्यांच्याकडे एक व्हॅलिड लिक्विडिटी आहे पुढे जाऊन टार्गेट करण्यासाठी. आणि बँक्स डिस्काउंटमधून बाय जर करतील तर बँक्स प्रोटेक्टेड लोला ब्रेक होऊ देणार नाही, प्रोटेक्टेड लो त्यांना सेफ ठेवावं लागेल. का? कारण याच प्रोटेक्टेड लोमुळे मार्केटने ते हायला ब्रेक केलेलं आहे, आणि जेव्हा मार्केटने ते हाय ब्रेक करून बॉस बनवला तेव्हाच हा मार्केटमध्ये एक प्रोटेक्टेड लो म्हणून सेट झालेला आहे, आणि प्रोटेक्टेड लो प्राइस ब्रेक होऊ देत नाही, आणि इथून अप जाऊन प्राइस काय करते, पुढे एका हायला ब्रेक करते. ठीक आहे. आता ही गोष्ट आपण सेकंड स्ट्रक्चरमध्ये समजून घेऊ थोडीशी व्यवस्थित. हे पहा, प्राइसची मुवमेंट या पद्धतीने असते. प्राइस काय करते, जेव्हा प्राइस एक बॉस बनवते तर हा कोणामुळे तयार झाला, या लो मुळे, आणि इथल्या लोला काय म्हटलं गेलं, एक प्रोटेक्टेड लो ज्याच्याकडे चांगली लिक्विडिटी आहे, कारण बायर्सने इथून बाईंग केली आणि बाईंग करून हाय पॉईंटला टार्गेट केलं. ठीक आहे. आणि बायर त्यामध्ये सक्सेस झाले, म्हणून बायरचा एक प्रोटेक्टेड लो पॉईंट. प्राइस जेव्हा खाली येते हायला टार्गेट करण्या अगोदर मार्केट एक आयडियम अचीव करतं, प्राइसने आयडियम अचीव केला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एका हायच्या नेहमी लेफ्ट साईडला आयडियम बनतो, नेहमी राईट साईडला कधीच बनणार नाही, कारण तुम्ही पाहिलं असेल चार्टवरती प्राइस कशी चालते, नेहमी या पद्धतीने प्राइस चालते.
प्राइस कधीच तुम्हाला दिसणार नाही रिटर्न चाललेली आहे, ठीक आहे. प्राइस अप अप डाऊन डाऊन या पद्धतीने प्राइस राईट साईडला सरकत जाते. जर व्यवस्थित मी अशा पद्धतीने उभं राहिलो तर ही साईड माझी राईट आहे, ही साईड माझी लेफ्ट आहे. पण सध्या मी शिकवत आहे तर माझ्यासाठी पहा समजून सांगताना हाय पॉईंट आहे, हाय पॉईंटच्या लेफ्ट साईडला काय असेल, स्विंग लो असेल. प्राइस डाऊन आली, स्विंग लो अचीव केला म्हणजे एक आयडीएम झाला. आयडीएम नंतर त्यांना टार्गेट करायचं आहे इकडे असलेला ओल्ड हायला. प्राइस अप येते, ओल्ड हायला टार्गेट करते, एक नवीन बॉस बनतो, ठीक आहे. म्हणजे प्रोटेक्टेड लो ब्रेक होऊ दिला नाही, आयडीएम पर्यंत प्राइस पोहोचली, इंटरनल लिक्विडिटी अचीव करून प्राइसने एक बॉस बनवला. आता पहा काही गोष्टी बदलतात जेव्हा स्ट्रक्चर पुढे पुढे जातं तर गोष्टी पण मार्केटमध्ये बदलत जातात. जसं पहिल्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं तुम्ही, मार्केटने आयडीएम अचीव करून बॉस बनवला, ठीक आहे. म्हणजे एक साईडला हे स्ट्रक्चर आहे आणि आता त्याच्या अगेन्स्ट दुसरं पण बुलिश स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, ठीक आहे. आता पहा करंट मार्केट प्राइस इथे आहे, करंट मार्केट प्राइस इथे असेल तर मार्केटसाठी इंटरनल पहिला जो काही स्विंग आहे तो आयडीएम बनतो. आता ऑलरेडी मार्केटने अचीव केला, आता याची काही व्हॅल्यू नाही आणि हा अचीव करून यांनी इथे बाईंग केली आणि हायला ब्रेक केलं. प्रोटेक्टेड लो त्या टाइमला त्यांनी सेफ ठेवला. जसं नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार होईल तशी आयडीएमची प्लेसमेंट चेंज होते, प्रोटेक्टेड लिक्विडिटी प्लेसमेंट चेंज होते. का? लॉजिक समजून घ्या. प्राइस इथून डाऊन आली, आयडीएम अचीव केला, बार्सने बाय केलं आणि टार्गेट हायला केलं, प्राइस अप जाऊन पुढे हायला ब्रेक करते. आता हे स्ट्रक्चर ब्रेक करण्यासाठी बार्सला इथे काय करावं लागलं, बाय करावं लागलं. कारण इथे बाय नसतं केलं तर प्रोटेक्टेड लो ब्रेक झाला असता, ट्रेंड बदलला असता. मग जेव्हा प्राइस इथून बाय करून अप जाऊन हायला ब्रेक करते तर आता मार्केट मेकरसाठी हा आयडीएम बनतो, हा प्रोटेक्टेड लो बनतो. याची काही व्हॅल्यू नाही, याची पण व्हॅल्यू नाही. ही नॉर्मली पुढे जाऊन प्राइससाठी एक सेल साईड लिक्विडिटी बनते जे आपण शिकूया BSL SSL मध्ये. आणि हा पॉईंट ऑलरेडी प्राइसने अचीव केलेला आहे. अचीव करून प्राइस अप गेली तर जेव्हा मार्केट आयडीएमला स्वीप करतं किंवा आयडीएमच्या खालून प्राइस अप जाऊन बॉस बनवते तर मार्केटमध्ये तो जो लो पॉईंट आहे तो प्रोटेक्टेड लो ठरतो. का? कारण पडणाऱ्या प्राइसला आयडीएमच्या खाली आल्यानंतर बँक्सने काय केलं, बाय केलं आणि बँक्सने बाय करून काय केलं, ओल्ड हायला ब्रेक केलं. तर बँक्सची बाईंग इथे झाली आणि बँक्सला वाटत नाही आता प्रोटेक्टेड लो ब्रेक व्हावा. समजतंय? एकदम सिंपल की प्लेसमेंट कशा पद्धतीने मार्केटमध्ये चेंज होत राहते. आता सेम पुढे अजून एक स्ट्रक्चर बघू, त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला समजेल. जसं की पहिल्या स्ट्रक्चरमध्ये शिकताना हे पण प्रश्न पडू शकतात एका स्टुडंटला, सर एक आयडीएम एक प्रोटेक्टेड लिक्विडिटी पण असे इंटरनल कित्येक सारे करेक्शन असतील. इंटरनल जर बघितलं तर इथे पण असू शकतं इम्पल्स करेक्शन, इम्पल्स करेक्शन, इम्पल्स. याला आयडीएम म्हटलो पण याला काय म्हणायचं सर, इथे चॉक होईल का? तर पहा आपल्याला ही गोष्ट मी इथे समजून सांगतो मित्रांनो. प्रत्येक गोष्ट तुमच्यासमोर कशी मांडायची आहे हे मला व्यवस्थित माहीत आहे, ठीक आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित पाहायचं आहे, ही व्हिडिओ पूर्ण पाहायची आहे. जसं की या स्ट्रक्चरमध्ये प्राइस काय करते, एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवते. कशा पद्धतीने? आयडीएमच्या खाली प्राइस येते, बँक्स बाय करतात कारण त्यांना लोला सेफ ठेवायचं आहे. बाईंग नंतर प्राइस अप जाते आणि ओल्ड हायला काय करते, ब्रेक करते, नवीन बॉस बनवते, ठीक आहे. बॉस बनवल्यानंतर इथे पाहायला भेटतंय या पद्धतीने इम्पल्स आली, करेक्शन आलं, इम्पल्स आली, करेक्शन आलं, इम्पल्स. आणि सध्या करंट मार्केट प्राइस इथे आहे. तर करंट मार्केट प्राइसच्या नियर असलेलं पहिलं जे करेक्शन आहे आणि त्या करेक्शनचा लो आहे तो मार्केटसाठी आयडीएम असतो. जो काही दुसरा करेक्शन आहे त्याच्या खाली ती एक नॉर्मल लिक्विडिटी असते. पण जिथे मार्केटने आयडीएम स्वीप करून किंवा आयडीएमच्या खाली येऊन प्राइस अप गेली आणि बॉस बनवलेला आहे याला प्रोटेक्टेड लोच म्हटलं जातं. तर कधीच आयडीएमच्या खाली इमिडिएटली इंटरनली चॉक होत नाही. इंटरनली चॉक होण्याचे रिझन वेगळे असतात. त्याच्या मागचं रिझन असतं की हायर टाइम फ्रेमचा एखादा पिवा आहे आणि त्याच्या रिजेक्शनने प्राइस खाली आलेली आहे तर आपण आयडीएम न म्हणता डायरेक्टली चॉक पण म्हणू शकतो त्या टाइमला. पण ते थोडंसं पुढे आहे जेव्हा आपण ऑर्डर ब्लॉक, फेअर व्हॅल्यू गॅप ह्या सगळ्या काही गोष्टी पाहू. सध्या आपल्याला स्ट्रक्चर व्यवस्थित शिकायचं आहे आणि स्ट्रक्चर परफेक्ट करायचं आहे. तर ठीक आहे, तर पहा मार्केटमध्ये इथे बॉस झालेला आहे कारण याने आयडीएम अचीव केलेलं आहे, ही प्रोटेक्टेड लोची लिक्विडिटी. आता प्राइस खाली जर आली तर आयडीएम पण अचीव करू शकते, नॉर्मल लिक्विडिटी पर्यंत पोहोचू शकते. काहीच इथपर्यंत काहीच नाही, ठीक आहे, नॉर्मल लिक्विडिटी पर्यंत पोहोचू शकते. पण मार्केट प्रोटेक्टेड लो पर्यंत नाही पोहोचू शकत. त्याच्या अगोदर बँक्स बाय करून प्राइसला अप पाठवतील आणि नवीन बॉस बनवतील. तर आयडीएमच्या खाली पण लिक्विडिटी असू शकते नॉर्मल, ठीक आहे. पण एक प्रोटेक्टेड लो हा कधीच ठरणार नाही. प्रोटेक्टेड लो तोच असेल ज्याने एका स्ट्रक्चरला ब्रेक केलेले आणि इथून बाईंगने या स्ट्रक्चरला ब्रेक केलेले. त्यामुळे आपल्यासाठी हाच प्रोटेक्टेड लो आहे एका अपट्रेंडमध्ये. तर सिंपल वेमध्ये
एक स्ट्रक्चर मी तुम्हाला समजून सांगितलं, ठीक आहे. आता यामुळे तुम्हाला समजलं की एक्झॅक्टली मार्केटकडे प्रोटेक्टेड लो कुठे असतो आणि प्रोटेक्टेड लो म्हणजे काय आहे, ठीक आहे. मित्रांनो, जसं अपट्रेंडचं बघितलं तसं डाऊन ट्रेंडबद्दल समजून घेऊया की प्रोटेक्टेड हाय कुठे असतो, तो कशा पद्धतीने शिफ्ट होतो. इंटरनली एकापेक्षा 2 स्विंग असू शकतात, मग त्या टाइमला काय होईल सगळ्या काही गोष्टी आपण डिस्कस करूया. सध्या तुमच्या समोर एक डाऊन ट्रेंडचं स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की प्राइसने प्रिव्हियस लो पॉइंटला ब्रेक केला आणि एक ब्रेकअप स्ट्रक्चर बनवलं आणि सध्या करंट मार्केट प्राइस इथे आहे. करंट मार्केट प्राइस कडे बघितलं तर एक इम्पल्स करेक्शन इम्पल्स आहे, ठीक आहे. तर पहिला करेक्शन एक हाय पॉइंट आहे आणि इथे सेकंड हाय पॉइंट आहे मार्केटकडे की जिथून मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग आली आणि ओल्ड लोला प्राइसने ब्रेक केलं. तर प्रोटेक्टेड हाय म्हणजे काय की ज्याने डायरेक्टली मेजर पॉइंटला ब्रेक केलेलं, जसा एक लो पॉइंट आहे आणि इथे बँक्सने बल्कमध्ये सेल केलं आणि बल्कमध्ये सेलिंग आल्यामुळे स्मार्ट मनीची जी बल्किंग सेलिंग येते, प्राइस येते ओल्ड स्ट्रक्चरला ब्रेक करून ब्रेकअप स्ट्रक्चर बनवते. तर ब्रेकअप स्ट्रक्चर बनवण्यामागे हात कोणाचा आहे? सेलरचा आहे. पण तो कुठून आहे? या पर्टिक्युलर एरियापासून आहे. मग जिथून सेलरने सेल केलं आणि ओल्ड लोच्या स्ट्रक्चरला ब्रेक केलं त्याच एरियाला म्हटलं आता एक प्रोटेक्टेड हाय पॉइंट. आणि त्या हाय पॉइंटच्या खाली जो काही हाय असेल तो एक नॉर्मल हाय पॉइंट आहे, ठीक आहे, ज्याला मार्केट एक इंटरनली आयडीएम म्हणून वापरते. इंटरनल लिक्विडिटीला आयडीएम म्हणून प्राइस काय करते? वापरते आणि पुढे स्ट्रक्चर कंटिन्यू करते. तर डाऊन ट्रेंडमध्ये नॉर्मली समजलं आपल्याला की रिअल व्हॅल्यू कोणाची? हाय पॉइंटची, कारण त्याने एका स्ट्रक्चरला ब्रेक केलेलं आहे. आता सेम ही गोष्ट आपण एका सेकंड स्ट्रक्चरमध्ये बघूया, ठीक आहे. 2 हाय होते आपल्याकडे. तर 2 हायमध्ये कशा पद्धतीने नावं दिले जातात? नियर जो करंट मार्केट प्राइससाठी नियर जो पहिला स्विंग हाय पॉइंट आहे त्याला म्हटलं तर एक आयडीएम आणि त्याच्या अबोव असलेला बनतो प्रोटेक्टेड हाय पॉइंट. का प्रोटेक्टेड हाय पॉइंट आहे? याच्या अबोव आहे यामुळे बिलकुल पण नाही. एक लॉजिक आहे. प्रोटेक्टेड हाय का? प्राइस अप चालली होती, बायर्स बाय करत होते, सेलरने मोठ्या प्रमाणात सेल लिमिट लावल्या, येणाऱ्या बायरला होल्ड केलं आणि यू टर्न घेऊन रिव्हर्स पाठवलं. तरी बायरने बाय करण्यास ट्राय केलं, सेलरने अजून क्वांटिटी प्लेस केली आणि फायनली लोला ब्रेक केलं. तर सेलरने लो ब्रेक करण्यासाठी इथून स्टार्टिंग केली, या पर्टिक्युलर पॉइंट पासून ऑर्डर पंच करणं. तर मग जिथून स्टार्टिंग केली आणि या स्टार्टिंगमुळे त्यांनी लोला पण ब्रेक केलं, तर हा पॉइंट मार्केटसाठी ठरतो एक प्रोटेक्टेड हाय पॉइंट, बिकॉज इथे सेल करूनच लो पॉइंटला ब्रेक केलेले. तर प्रोटेक्टेड हाय पॉइंट काय आहे हे तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. तर सेकंड स्ट्रक्चरमध्ये आपण अजून थोडंसं डीपमध्ये जाण्याचा ट्राय करू. जसं की प्राइस जेव्हा अप येते, हिचं टार्गेट असतं अप आल्यानंतर की एक आयडीएम अचीव करायचाच, कारण जर डाऊन जायचं असेल तर इंटरनल लिक्विडिटीची मार्केटला गरज आहे, जे तुम्हाला आयडीएमच्या लेक्चरमध्ये समजलं असेल, ठीक आहे. पण प्राइस इथे आल्यानंतर जेव्हा आयडीएमला अचीव करते, सेलरला कधीच वाटत नाही मार्केटने इथे येऊन या हाय पॉइंटला ब्रेक करावं. सेलरला नेहमी वाटतं की हाय पॉइंटची मार्केटने रिस्पेक्ट करावी. का रिस्पेक्ट करावी? कारण बल्कमध्ये सेलिंग केली, बल्कमध्ये सेलिंग करून लोला काय केलं त्यांनी ब्रेक केलेले. तर हा पॉइंट त्यांचा काय झाला पाहिजे? पूर्णपणे सेफ राहिला पाहिजे, ठीक आहे. कारण हा जर सेफ राहिला तरच नेक्स्ट सेल करून ते काय करतील? लोला टार्गेट करतील. कारण जेव्हा प्राइस इथून अप येते आणि आयडीएम अचीव करते तेव्हा मार्केटकडे एक लोअर लो सेट होतो आणि लोअर लो सेट झाला म्हणजे काय की बायर्सने बाय केलं, प्राइसला अप पाठवलं, आयडीएम अचीव झाला. आता ह्या बाय पॉइंटच्या लोच्या खाली मोठी तयार झालेली लिक्विडिटी आणि सेलर प्रोटेक्टेड हायच्या अगोदर मार्केटमध्ये सेल करतात आणि बाहेरच्या लिक्विडिटीला टार्गेट करून या सेलच्या ट्रेडची प्रॉफिट बुकिंग करतात. हे पहिलं लॉजिक आहे की प्राइस का प्रोटेक्टेड हायच्या अगोदर सेल करते? बिकॉज लोअर लो सेट झालेला असतो आयडीएम नंतर आणि मार्केट इथे प्राइसला जाऊ देत नाही, त्याच्या अगोदरच सेल करून लोला टार्गेट करतं. तर सेकंड यामध्ये आपल्याला समजलं की प्राइस कशा पद्धतीने आयडीएमचे नेर आल्यानंतर लोअर लो सेट करते आणि हायची लिक्विडिटी का सेफ ठेवते. चला पुढे अजून थोडंसं ॲडव्हान्समध्ये जाण्याचा आपण ट्राय करूया. आता इथे प्राइस अप आली, आयडीएम अचीव झाला, आयडीएम अचीव झाला म्हणजे खाली लोअर लो व्हॅलिड झाला. लोअर लो व्हॅलिड झाला तर बँक्सला प्रोटेक्टेड हायला सेफ ठेवायचं आहे, कारण हाय जर ब्रेक झाला तर कॅरेक्टर चेंज होईल, ट्रेंड बदलल. जिथून सेलरने सेल करून लोला ब्रेक केलं, प्राइस अप आली, आयडीएम झाला, सेलरला चान्स होता सेलचा, तो पण सेलरकडून झाला आणि मार्केटने हायला ब्रेक केलं म्हणजे बायर स्ट्रॉंग बनतील, बायर स्ट्रॉंग होतील, ठीक आहे. आणि ते सेलरला होऊ द्यायचं नाहीये, कारण सेलरला ट्रेंड हा कसा ठेवायचा आहे? डाऊन ठेवायचा आहे, ठीक आहे. तर प्राइस काय करते? जेव्हा आयडीएम पर्यंत पोहोचते, एक आयडीएम अचीव करते, तर मार्केट प्रोटेक्टेड हायला ब्रेक होऊ देत नाही आणि बँक्स मोठ्या प्रमाणात सेल करून
इथे तयार झालेलं व्हॅलिड लोअर लोला ब्रेक करतात आणि बनवतात एक नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर. तर पहिलं ब्रेकऑफ स्ट्रक्चर झालं, आता नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर झालं तर प्रोटेक्टेड हाय पण चेंज होईल आणि आयडियम पण चेंज होईल. ठीक आहे, हे स्ट्रक्चर व्यवस्थित पहा. जेव्हा तुम्ही ह्या व्हिडिओला पाहत असाल ना त्यानंतर नोट्स काढा, कारण तुमच्याकडे एक एक डायग्राम असेल तर गोष्टी खूप व्यवस्थित क्लिअर होतील. आता सेकंड डायग्राम मध्ये पहा, हे स्ट्रक्चर तुम्ही व्यवस्थित बघितलं की मार्केटने आयडियम अचीव केल्यानंतर नवीन बॉस बनवला. आता प्रोटेक्टेड हाय आणि आयडियम सगळं काही चेंज होईल, जसं की या स्ट्रक्चर मध्ये दिसत आहे. ओल्ड स्ट्रक्चर कुठे आहे, इकडे आहे आणि ते नवीन स्ट्रक्चर आहे. मार्केटने नवीन बॉस बनवला, हा आयडियम अचीव करून बॉस बनवला, प्रोटेक्टेड हायला सेफ ठेवलं. आता प्राइस नाही, इथे करंट मार्केट प्राइस आहे. करंट मार्केट प्राइस कडे हा असेल आयडियम. ठीक आहे, पहिला स्विंग आहे आयडियम आणि त्याच्या अबो असलेला प्रोटेक्टेड हाय. हा प्रोटेक्टेड हाय का आहे, कारण आयडियमच्या अबो जेव्हा प्राइस आली बँक्सने याला वाचवण्यासाठी बल्कमध्ये इथे मोठ्या क्वांटिटीने सेल केलं आणि बँक्सने सेल करून मागे तयार झालेल्या व्हॅलिड लोअर लोला इथे काय केलं, टार्गेट करून ब्रेक केलं. तर बल्कमध्ये सेलिंग आता इथे झालेली आहे आणि ह्या सेलिंगला जर ब्रेक केलं बाहेरने तर ट्रेंड चेंज होईल. म्हणून प्रोटेक्टेड हाय इथे आहे आणि आयडियम इथे आहे. ठीक आहे, एकदम सिंपल वे मध्ये की प्लेसमेंट कशा पद्धतीने चेंज होते. आता नेक्स्ट स्ट्रक्चर मध्ये तुम्ही पाहताय की आपण थोडंसं एक ॲडव्हान्स स्टेप मध्ये गेलो. जसं प्राइसने ते बॉस बनवलाय, इथून सेलिंग झाली, मेन प्रोटेक्टेड हाय पॉईंट झाला. पण प्राइस कडे एक नॉर्मल लिक्विडिटी पण असते आणि एक आयडियम पण असतो. तो कसा, सपोज करंट मार्केट प्राइस इतके आहे. ठीक आहे, इम्पल्स झाली, करेक्शन झाली, इम्पल्स आली, करेक्शनचा पहिला हाय पॉईंट मार्केटचा आयडियम आहे. पण प्राइस अप आली आणि लगेच खाली जाईल असं नाही, कारण आता ही नॉर्मल लिक्विडिटी आहे. प्राइस प्रोटेक्टेड हाय पर्यंत अप येऊ शकते आणि त्यानंतर प्राइस सेल करून बॉसला टार्गेट करते आणि प्रोटेक्टेड हायला सेफ ठेवते. मग आपण कुठून सेल करायचं? ठीक आहे, हे सगळे काही क्वेश्चन्स आपले पुढे असतील. इव्हन कोणत्या टाइम फ्रेममध्ये स्ट्रक्चर बघायचं हे सुद्धा पुढे असेल. ट्रेडचा टाईप कसा आहे, ट्रेडचा टाईप स्विंग आहे, डे ट्रेड आहे, स्कॅल्पिंग आहे की पोझिशनली तुम्हाला ट्रेडला होल्ड करायचं आहे, त्यावरती सगळ्या टाइम फ्रेम सेट होतात. कारण टाइम फ्रेम इंटरवल 1 मिनिटापासून 1 महिन्यांची, इव्हन 1 सेकंदापासून 1 महिन्यांची. ठीक आहे, तर प्रत्येक टाइम फ्रेमचं काम हे वेगळं आहे आणि आपल्या कामानुसार आपण ट्रेंड पाहतो. मी डेली ट्रेंड पाहिल आणि डेली ट्रेंड पाहून डेचे ट्रेड प्लॅन करेल शक्य आहे का? नाही शक्य. मला माझ्या ट्रेडनुसार टाइम फ्रेम पाहावी लागते, ट्रेडनुसार स्ट्रक्चर पाहावं लागतं. जर एखाद्या व्यक्तीला ट्रेडच करायचा 15-20 मिनिटाचा, तो का विकली आणि मंथलीचे ट्रेंड बघल? ठीक आहे, तर आपण ह्या सगळ्या काही गोष्टी स्टेप बाय स्टेप पुढे डिस्कस करूया. सध्या आपल्याला फक्त हे जे काही पॉईंट्स आहे ते समजून घ्यायचे आहे. तर तुम्हाला एवढ्या सर्व गोष्टींमध्ये समजलं. डाऊन ट्रेंडमध्ये मार्केटला नेहमी काय करावं लागतं, जेव्हा एक डाऊन ट्रेंड चालतो प्रोटेक्टेड हाय सेफ ठेवावा लागतो, डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचा आहे तर. आणि अप ट्रेंडमध्ये प्रोटेक्टेड लो सेफ ठेवावा लागतो. प्रोटेक्टेड लो जर अप ट्रेंडमध्ये ब्रेक झाला तर ट्रेंड बदलल आणि डाऊन ट्रेंडमध्ये प्रोटेक्टेड हाय ब्रेक झाला तर ट्रेंड चेंज होईल. ठीक आहे, तर इथपर्यंत खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता तुम्हाला एकदम इझी वेमध्ये चॉक काय आहे हे समजून सांगतो. ठीक आहे, आता फायनल स्टेप आहे जिथे आपल्याला चॉक काय आहे हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तुमच्या समोर एक स्ट्रक्चर आहे आणि हे स्ट्रक्चर तुम्हाला समजून सांगण्या अगोदर मी काही गोष्टी ड्रॉ करून दाखवल आणि त्यामध्ये तुम्हाला समजून सांगेल. एक नॉर्मली अप ट्रेंडमध्ये प्राइस अप जाते, डाऊन येते, त्यानंतर पुन्हा प्राइस अप जाते आणि प्रिव्हियस स्विंगला प्राइस काय करते, ब्रेक करते आणि बनवते एक बॉस. ठीक आहे, प्राइस कडे इंटरनल एक स्विंग आहे, इंटरनल स्विंगला म्हटलं तर एक आयडियम आणि खाली मार्केटकडे एक प्रोटेक्टेड लिक्विडिटी आहे जिथं ट्रेंड पूर्ण चेंज होऊ शकतो. तर इथे चॉक मार्क करण्यापेक्षा आपण काय करूया, प्रोटेक्टेड लिक्विडिटी या पद्धतीने मार्किंग करूया की जेणेकरून थोडंसं तुम्हाला व्यवस्थित समजेल. पुन्हा प्राइस काय करते, डाऊन येते, आयडियम अचीव करते, बँक्स लोला सेफ ठेवतात आणि बाईंग करून प्राइसला पुन्हा अप पाठवतात आणि प्रिव्हियस जो काही ओल्ड हाय होता त्याला ब्रेक करून एक बनवतात नवीन बॉस. त्यानंतर काय होतं, आयडियम शिफ्ट होतो इकडे, कारण इकडे इंटरनल नवीन स्विंग झाला. ठीक आहे, आणि इथे तयार होतो एक प्रोटेक्टेड लो पॉइंट, हा पण इकडे काय झाला, आता शिफ्ट झाला. इथपर्यंत गोष्टी पूर्ण क्लिअर आहे. आता पहा, हा जो अप ट्रेंड चाललेला आहे यामध्ये लो पॉइंटची रिस्पेक्ट मार्केटला करायची असते आणि हा जर ब्रेक झाला तर ट्रेंड बदलतो. का बदलतो, या पूर्ण अप ट्रेंडमध्ये मार्केटने लोला सेफ ठेवलं, अप गेलेली प्राइस डाऊन आली, आयडियम अचीव केला, बँक्सला काय करणं आहे, बाय करणं आहे, लोला सेफ ठेवणं आहे. पण प्राइस थोडीशी अप जाते, इथं सेल करणारा सेलर हा स्ट्रॉंग आहे, याच्याकडे ऑर्डर जास्त आहे बायरपेक्षा, बायरला संधी दिली आयडियमच्या खाली बाय करण्याची. ठीक आहे, आणि बायरने प्राइसला थोडंसं अप पण पाठवलं, पण इथं सेल करणाऱ्या व्यक्तीने पुन्हा इथे ऑर्डर्स प्लेस केल्या आणि प्रेशरने प्राइस खाली पाठवली. आता प्राइस खाली आली आणि खाली आल्यानंतर आयडियम अचीव तर झाला होता,
प्रोटेक्टेड लोला सुद्धा मार्केटने ब्रेक केला आणि प्रोटेक्टेड लो ब्रेक झाला म्हणजे इथे तयार होतो चेंज ऑफ कॅरेक्टर, ट्रेंड बदलतो आणि यालाच म्हटलं जातं चॉक. का? आता पहा, मार्केटने इथून बाईंग केली, मागच्या हायला ब्रेक केलं, प्राइस जेव्हा खाली आली मार्केटने आयडियम अचीव केला, बार्सने लोला सेफ ठेवलं, कारण बारला माहिती आहे तिथे त्यांची बाईंग आहे आणि त्या बाईंगमुळेच त्यांनी काय केलेलं आहे, या पर्टिक्युलर एरियावरती त्यांनी बाय करूनच एका हायला ब्रेक केलेलं आहे आणि त्यांचा बाय पॉईंट जर ब्रेक झाला तर सेलर जास्त आहे हे समजेल. आपल्याला समजून घ्यायचं प्रेशर कोणामध्ये जास्त आहे, बायर की सेलर. बारमध्ये प्रेशर जास्त होता, त्यांनी प्रूव्ह केलं हाय ब्रेक करून. बारमध्ये प्रेशर जास्त होता, या पर्टिक्युलर पॉईंटवरती त्यांनी बाय केलं, हायला ब्रेक केलं. पण आता इथे गोष्ट एक पाहायला भेटली, आयडियम तर भेटला, आयडियम अचीव झाल्यानंतर मार्केटमध्ये एक व्हॅलिड हायर आहे तयार होतो आणि बार्सकडे एवढी रेंज होती की या रेंजमध्ये त्यांना काय करायचं होतं, बाय करायचं होतं. त्यांनी बाईंग केली पण प्राइस अप चाललीच होती की सेलरने काय केलं, बल्क क्वांटिटीमध्ये सेल केलं. सेलरने सेल केलं कारण सेलरला वाटत नाही प्राइसने आता अप यावं आणि सेलरकडे पोझिशन जास्त आहे, म्हणजे स्मार्ट मनी इंटरेस्टेड सेलमध्ये, स्मार्ट मनी इंटरेस्टेड बायमध्ये नाही. जोपर्यंत स्मार्ट मनी बाईंगमध्ये इंटरेस्टेड होती ती प्रोटेक्टेड लोला सेफ ठेवत होती आणि आता मार्केटमध्ये प्रोटेक्टेड लो सेफ राहिला बिलकुल पण नाही राहिला. प्रोटेक्टेड लो ब्रेक झाला आणि त्याच्या खाली प्राइस आली म्हणजे लोच्या खाली एक नवीन लो सेट झाला म्हणजे ट्रेंड बदलला. ही गोष्ट पहा, पुन्हा एकदा मी समजून सांगतो व्यवस्थित तुम्हाला, ठीक आहे. प्राइस अप चालली, प्राइस डाऊन आली, प्राइस अगेन अप गेली, हाय पॉईंट काय झाला, ब्रेक झाला, ट्रेंड अप आहे. प्राइस डाऊन आली, बायरला वाटत नाही प्रोटेक्टेड लो ब्रेक व्हावा म्हणून बायर काय करतात, बाय करतात, प्राइसला अप पाठवतात, पुन्हा हाय पॉईंटला ब्रेक करतात. बायरने लो काय ठेवला, सेफ ठेवला. पुन्हा प्राइस खाली आली, बायरला बिलकुल पण वाटत नाही की मार्केटने लोला ब्रेक करावा, कारण बायरने इथे बाईंग केलेली आहे आणि ते बाईंग करून ओल्ड हायला काय केलं, ब्रेक केलं. म्हणून बायर्स काय करतात, डाऊन येणाऱ्या प्राइसला पुन्हा बाय करतात, अप पाठवतात, पुन्हा इथे लो काय ठेवला, सेफ ठेवला, ठीक आहे. आता नवीन लो तयार झाला अप ट्रेंडमध्ये, पुन्हा प्राइस खाली आली, बार्स लोला सेफ ठेवतात, प्राइसला अप पाठवतात कारण त्यांना ट्रेंड अप ठेवायचा आहे. बायर ट्रेंड अप ठेवण्यासाठी नेहमी काय करतात, प्रोटेक्टेड लोची रिस्पेक्ट करत चालतात, त्याला ब्रेक होऊ देत नाही. पण मार्केटमध्ये ट्रेंड किती दिवस अप चालेल, किती वेळा अप चालेल त्याची पण एक काहीतरी व्हॅल्यू आहे ना, की एका डिस्काउंट पासून प्राइस एका एरियामध्ये जाते, तिथे गेल्यानंतर व्हॅल्यू कमी होते. जसं 100 रुपयाचा शेअर आहे 500 रुपीजपर्यंत पोहोचला, पण काही वेळानंतर त्या 500 रुपीजपर्यंत गेल्यानंतर डिमांड कमी होणार आहे. डिमांड का कमी झाली, कारण कमी रेटपासून हाय रेट झाले, त्यामुळे डिमांड कमी झाली. आणि सेम असं तिथे घडलं की मार्केटमध्ये जेव्हा प्राइस खूप अप गेली त्यानंतर थोडीशी डिमांड कमी झाली आणि डिमांड कमी झाल्यानंतर मार्केटमध्ये सेलर एकदम स्ट्रॉंग होतात आणि सेलर स्ट्रॉंग झाल्यानंतर आपल्याला कसं समजल सेलर स्ट्रॉंग झाले, ठीक आहे, हेच समजतं आपल्याला चॉकमुळे. आणि सेलर स्ट्रॉंग झाले तर आपण काय करू, सेलचं ट्राय करू, आपण बायचे ट्रेड करणार नाहीये, कारण आता जर बाय केलं सेलर स्ट्रॉंग झाल्यानंतर तर आपण फसू शकतो. मग हे समजण्यासाठी आपण स्मार्ट मनीचं कॅरेक्टर वापरतो ज्याला म्हटलं जातं चॉक. आणि चॉक समजण्या अगोदर लॉजिक समजून घ्या. प्रोटेक्टेड लो वरती इथे बारने बाय केलं, जी प्राइस डाऊन आली बारने बाय केलं आणि इथून प्राइसला अप पाठवून हायला काय केलं, ब्रेक केलं, मागे पण हाय ब्रेक झाला. या पूर्ण मुवमेंटमध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस करा की मार्केट काय करत आहे, मार्केट सेलरच्या हायला ब्रेक करतं, सेलरच्या हायला ब्रेक करतं, सेलरच्या हायला ब्रेक करतं, सेलरच्या हायला ब्रेक करतं, बायरचा लो सेफ राहतो, ठीक आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर प्राइसने काय केलेलं आहे, जिथं बार्सने बाय केलेलं आहे त्या बारच्या लोला प्राइसने सेफ ठेवलं, लो सेफ ठेवला, अगेन लो सेफ ठेवला आणि आता पण मार्केटला काय करायचं आहे, लो सेफ ठेवायचा आहे, लो सेफ ठेवून बाईंग करायची आहे. मग बाईंग कशी होते, एका आयडियमचे नेर आल्यानंतर. असं समजा आता की इथे मार्केटकडे एक आयडियम आहे, प्राइस आली, आयडियम अचीव झाला, ठीक आहे, बार्सला नेहमी सारखं लो सेफ ठेवायचं आहे. पण बायरने प्राइस जशी प्राइस खाली आली आणि बायरने बाय करणं स्टार्ट झालं, प्राइस थोडीशी अप गेली, पण सेलरला आता वाटत नाही की प्राइसने अप यावं, म्हणजे बँक्सने मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग केली आणि शॉर्ट सेलिंग स्टार्ट केली. ही गोष्ट तेव्हा घडते, ठीक आहे. आणि बँक्स मग प्राइसला सेल करतात आणि या पद्धतीने प्राइसला खाली पाठवतात आणि जिथे लोला प्रोटेक्ट ठेवायचं होतं तोच लो पुढे बँक्स करतात ब्रेक. जी गोष्ट आत्तापर्यंत घडली नाही स्ट्रक्चरमध्ये ती गोष्ट इथे घडली आणि ते कन्फर्म झालं की एक अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झाला आणि यालाच म्हटलं जातं CHOCH, ज्याला म्हटलं चेंज ऑफ कॅरेक्टर. की मार्केटने एक अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट केला, मग डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झाल्यानंतर काय होतं, सेम आता त्यांना सेलिंग कंटिन्यू करायची, आता बाईंग नाही करायची. मग ते काय करतात, पुन्हा एक आयडियम प्रोटेक्टेड हाय, प्राइस हळूहळू अप येते, आयडियम नंतर बँक सेल करतात, पुन्हा बनवतात नवीन बॉस आणि बॉस आयडियम हे कंटिन्युअसली चालतं, ठीक आहे.
आता समजा इथून स्टार्ट झाला एक डाऊन ट्रेंड. आता या डाऊन ट्रेंडला आपण समजून घेऊया इकडे. जसं की इथे लास्ट स्ट्रक्चर मध्ये बघितलं आपण अप ट्रेंड एंड झाला. अप ट्रेंड कसा एंड झाला, अप ट्रेंड या पद्धतीने एंड झाला. प्राइस अप चालली होती, ठीक आहे, प्राइस अप चालली, प्रोटेक्टेड लो सगळीकडे सेफ राहत होते. अचानक मार्केटने प्रोटेक्टेड लो काय केला, ब्रेक केला. आता प्रोटेक्टेड लो ब्रेक झाल्यानंतर इथे काय झालं, एक कॅरेक्टर चेंज झालं. मग मार्केट काय करतं, थोडंसं अप येतं, एक आयडीएम अचीव करतो आणि आयडीएम अचीव करून प्राइस बनवते एक नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. पुन्हा प्राइस काय करते, प्राइस एक नवीन आयडीएम अचीव करते, पुन्हा बनवते एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. पुन्हा प्राइस काय करते, एक आयडीएम अचीव करते, पुन्हा बनवते ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. या पद्धतीने डाऊन ट्रेंड पुढे कंटिन्यू चालतो. पण डाऊन ट्रेंड किती वेळ कंटिन्यू चालेल, डाऊन ट्रेंडचा सुद्धा एंड होणार आहे आणि प्राइस अप ट्रेंड मध्ये शिफ्ट होणार. हे कसं समजतं पहा. आता डाऊन ट्रेंडचा एंड या पद्धतीने होतो. ही प्राइस या पद्धतीने डाऊन चालली होती, ठीक आहे. या डाऊन ट्रेंड मध्ये प्राइस काय करत होती, हायला सेफ, हायला सेफ, इथे पण प्राइस हायला सेफ, ठीक आहे. या पद्धतीने प्राइस डाऊन आली, एक प्राइसने इथे बनवलं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, इथे पण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, इथे पण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. प्राइस अप आली, मार्केटने एक आयडिया अचीव केला. मार्केटला या प्रोटेक्टेड हायला काय ठेवायचंय, पूर्ण सेफ ठेवायचंय. पण बायर्स एवढे जास्त आहे की बायरने प्राइसला अप पाठवल्यानंतर सेलरने ट्राय केला की सेल करू, ट्रेंड डाऊन घेऊन जाऊ, पण बायरने हे घडू दिलं नाही. बायरने इथूनच बाईंग करून पुन्हा प्राइसला अप पाठवलं. मार्केटने आयडीएम अचीव केला, प्रोटेक्टेड हायला पण इथे काय केलं, ब्रेक केलं. मग इथे झालं चेंज ऑफ कॅरेक्टर, ज्याला म्हटलं तर चॉक, ठीक आहे. आणि एक चॉक तयार झाल्यानंतर मार्केटचा ट्रेंड बदलतो. आणि आता ह्याच गोष्टी जर तुम्ही प्राइस ऍक्शन मध्ये जरी घेऊन गेले तर तुम्हाला एक सिंपल वे मध्ये समजेल मार्केट काय करत असतं. प्राइस या पद्धतीने अप चालली, ठीक आहे. यामध्ये पहा, प्रिव्हियस हाय लो, नवीन हायर हाय, त्यानंतर एक हायर लो, नवीन हायर हाय, त्यानंतर एक हायर लो. तर मार्केटला हायर लोला सेफ ठेवून हायर हाय बनवायचा आहे, पण प्राइस खाली आली आणि हायर लोला ब्रेक केलं. नवीन मार्केटकडे हायर हाय तयार झाला. आता तयार होईल यापेक्षा कमी किमतीचा लो म्हणजे लोअर लो. आणि त्यानंतर प्राइस या पद्धतीने करेल काय, लोअर हाय आणि एक लोअर लो. चेंजेस कुठे आलेले एक्झॅक्टली, तर चेंजेस आले इथे या पर्टिक्युलर एरियाच्या नियर. कुठे, हायर लो पॉइंट ब्रेक करून लोअर लो बनवला आणि यालाच म्हटलं आता चेंज ऑफ कॅरेक्टर. खूप म्हणजे खूप सिंपल आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर खूप सिंपल आहे, ठीक आहे. चला ही गोष्ट थोडीशी मी इथे व्यवस्थित समजून सांगतो तुम्हाला. सर्वात पहिले स्ट्रक्चर पहा. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये काय, एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, एक आयडीएम, एक प्रोटेक्टेड लो अप ट्रेंडचा, ठीक आहे. त्यानंतर प्राइस खाली येते, आयडीएम अचीव करते, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवते. मग या गोष्टी पुढे जातात, सगळ्या चेंज होतात, ठीक आहे. आता पहा, जसं की या स्ट्रक्चरमध्ये दिसते आपल्याला बॉस, आयडीएम, प्रोटेक्टेड लो. प्राइस खाली आली, प्रोटेक्टेड लो सेफ ठेवला, आयडीएम अचीव केला, नवीन बॉस बनवला. नवीन बॉस झाल्यानंतर मार्केटला काय करायचं होतं, जसं इथे प्रोटेक्टेड लोची रिस्पेक्ट केली, आयडीएम नंतर बाईंग आली. मार्केटला इथे प्राइस जेव्हा खाली आली, आयडीएमच्या खाली इथे बाय करायचं होतं, लो पॉईंट सेफ ठेवायचा होता, पण प्राइसने प्रोटेक्टेड लोला ब्रेक केलं, म्हणून इथे झालं कॅरेक्टर चेंज. आणि इथून पुढे चालू होतो एक मार्केटचा डाऊन ट्रेंड, ठीक आहे. तर डाऊन ट्रेंडची सुरुवात कशी होते, या पद्धतीने होते. अप ट्रेंड चाललाय, मार्केटने हायर लोला ब्रेक केलं, लोअर लो बनवला, म्हणजे डाऊन ट्रेंड स्टार्ट झाला. आणि हे जे चेंजेस आले ज्या एरियावरती जिथे हायर लो ब्रेक केला, जास्त किमतीचा जो काही लो पॉईंट होता त्याला ब्रेक करून कमी किमतीचा लो बनवला त्याच्या खाली, त्या स्ट्रक्चरल पॉईंटला म्हटलं तर चेंज ऑफ कॅरेक्टर. आणि तिथेच मार्केटचा ट्रेंड काय होतो, पूर्णपणे चेंज होतो. एकदम सिंपल वे मध्ये आहे. जसं अप ट्रेंड बद्दल होतं तसं डाऊन ट्रेंड बद्दल पण पहा, ठीक आहे. एक डाऊन ट्रेंड अप ट्रेंड मध्ये कसा शिफ्ट होतो, प्राइस प्रिव्हियस लोला ब्रेक करते, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवते, ठीक आहे. सध्या करंट मार्केट प्राइस जिथे आहे, आयडीएम आहे आणि हा प्रोटेक्टेड हाय पॉईंट आहे. सेकंड स्ट्रक्चर मध्ये आपण पाहतोय की इथून प्राइस कुठे गेली, अप गेली. जसं की पहिल्या स्ट्रक्चरमध्ये प्राइस जिथे होती, सेकंड स्ट्रक्चरमध्ये प्राइस इथून अप गेली, आयडीएम अचीव केला, प्रोटेक्टेड हाय त्यांना सेफ ठेवायचं आहे डाऊन ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी. बँक्सने सेल केलं, स्मार्ट मनीने सेल केलं, प्राइस डाऊन आली, पुन्हा स्ट्रक्चर काय केलं, ब्रेक केलं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं, म्हणजे ट्रेंड कसा आहे, डाऊन आहे. आता थर्ड डायग्राम मध्ये ट्रेंड कसा बदलतो हे पहा. सेकंड डायग्राम मध्ये ट्रेंड कंटिन्यू होता, पहिल्या डायग्राम मध्ये ट्रेंड समजला, दुसऱ्या डायग्राम मध्ये ट्रेंड कंटिन्यू झाला, ठीक आहे. थर्ड डायग्राम मध्ये काय होईल, जे दुसऱ्या डायग्राम मध्ये झालं त्याच्या अपोजिट गोष्टी घडतील. दुसऱ्या डायग्राम मध्ये काय झालं होतं, मार्केटने आयडीएम नंतर सेलिंग करून बॉस बनवला. थर्ड मध्ये तसं होणार नाही. थर्ड मध्ये काय होतं, ट्रेंड चेंज होण्या अगोदर जसं इथे बॉस बनवलेला आहे, मेन सेलिंग इथून आलेली, म्हणजे मार्केटला त्या पॉईंटला ब्रेक करायचं बिलकुल पण नाही, ठीक आहे. प्राइस इथून अप जाते, लास्ट पॉईंट प्राइसचा इथे होता, बरोबर. त्यानंतर प्राइस इथून काय झाली, अप गेली, अप गेल्यानंतर आयडीएम बनवला. आता मार्केट मेकरला काय करायचंय, हा पॉईंट ब्रेक होऊ द्यायचा नाही आणि या अगोदर सेल करायचंय. जसं की इथे प्रोटेक्टेड हाय पॉईंट तयार होणार होता
आणि या अगोदर यांना सेल करायचं होतं. प्राइसने आयडियम अचीव केला, त्यांना सेल करायचं आहे, स्मार्ट मनीने सेल केलंच नाही. स्मार्ट मनीने सेल केलं नाही म्हणून प्राइसने काय केला, एका लोअर हाय पॉइंटला ब्रेक केला आणि प्रोटेक्टेड हाय ब्रेक झाला म्हणूनच इथे तयार झालं एक चेंज ऑफ कॅरेक्टर. म्हणजे जेव्हा स्मार्ट मनी एका डाऊन ट्रेंड मधून एक्झिट होते तेव्हा मार्केट काय करतं, मागे असलेल्या प्रोटेक्टेड हायला ब्रेक करतं. कारण स्मार्ट मनी डाऊन ट्रेंड मधून शिफ्ट झाली असती अप ट्रेंड मध्ये. मग आपल्याला ट्रेड स्मार्ट मनी सारखे करायचे, ठीक आहे, आपल्याला मार्केटच्या डायरेक्शन पकडायचे आहे, तर आपल्याला चॉक पण समजला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर ट्रेंड पकडण्यासाठी, ट्रेंडचे ट्रेड पकडण्यासाठी बॉस समजला पाहिजे, परफेक्ट एंट्रीसाठी आपल्याला आयडियम समजला पाहिजे. आणि तिन्ही व्हिडिओ मी तुम्हाला दिलेल्या आहे. सर्वात पहिल्यांदा ब्रेकऑफ स्ट्रक्चर काय समजून सांगितलं, ट्रेड पकडण्यासाठी आयडियम काय हे समजून सांगितलं, आणि आज किती दिवस बाईंगचे ट्रेड पकडू शकतो, सेलिंगचे ट्रेड पकडू शकतो, आणि कधी आपल्याला आपला व्ह्यू चेंज करायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला चॉक पण समजून सांगितलं आहे, ठीक आहे. आता इथून पुढे शिकण्यामध्ये तुम्हाला सुद्धा मजा येईल, कारण एक एक टॉपिक ॲडव्हान्स होत जाणार आहे. जसा जसा टाइम जाईल तसा तसा एक एक टॉपिक आपण ॲडव्हान्स शिकत जाणार आहे. हे खूप सिम्पल आहे माझ्यासाठी, आणि जे लोक स्मार्ट मनी ट्रेड करतात 1.5-2 वर्षांपासून त्यांच्यासाठी सुद्धा खूप सिम्पल आहे. पण बिगिनरसाठी हे सिम्पल नाही आहे, ठीक आहे. कारण ट्रेंड इज युअर फ्रेंड. ट्रेंड तुम्हाला समजला पाहिजे. ट्रेंड समजला तर डायरेक्शनच्या साईडला ट्रेड होतील, आणि डायरेक्शनच्या साईडला ट्रेड झाले तर प्रोबॅबिलिटी ट्रेडची वाढते. तर मित्रांनो, चेंज ऑफ कॅरेक्टरबद्दल एकदम बेसिक शब्दांमध्ये आपण पाहिलं, ठीक आहे. आता व्हिडिओच्या एंडिंगला आपण काही चार्टवरती एक्झाम्पल पाहू. त्यानंतर पहा, आयडियमचा सुद्धा सेकंड पार्ट येणार आहे आणि चॉकचा सुद्धा सेकंड पार्ट येणार आहे, आणि हे दोन्ही पार्ट मिक्स असतील एकमेकांसोबत. त्यानंतर चौथ्या पार्टमध्ये आपण काय करणार आहे, बॉस, चॉक, आयडियम तिघेही एकत्र करणार आहे आणि पूर्ण स्ट्रक्चर मॅपिंग करणार आहे, आणि त्यामध्ये आपण टाइम फ्रेम बद्दल पण डिस्कस करणार आहे. फक्त ह्या व्हिडिओला पाहिल्यानंतर कॉमेंट करा, लाईक करा, मित्रांना तुमच्या कम्युनिटीमध्ये शेअर करा, आणि सर्वांना शिकू द्या हे तिन्ही पण कॅरेक्टर. आपण सिंपल अनालिसिस करणार आहे ते की कशा पद्धतीने ट्रेंड मार्क केला जातो, त्यानंतर ट्रेंड कशा पद्धतीने चेंज होतो. आपला हा जो टॉपिक आहे ज्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं होतं की मार्केट कॅरेक्टर कशा पद्धतीने चेंज करतं. चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं की जिथे एक डाऊन ट्रेंड अप ट्रेंडमध्ये शिफ्ट होतो आणि स्ट्रक्चरमधला जो पहिला बदलाव आहे त्याच एरियाला म्हटलं जातं चेंज ऑफ कॅरेक्टर. किंवा जिथे डाऊन ट्रेंड अप ट्रेंडमध्ये शिफ्ट झाला, अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झाला, येणाऱ्या पहिल्या चेंजेसला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हटलं जातं, ठीक आहे. तर सिंपल सर्वात पहिल्यांदा आपण इथे पाहूया की एक डाऊन ट्रेंड कशा पद्धतीने चालतोय, तो एंड कुठे होतोय, तिथून अप ट्रेंड कसा स्टार्ट होतोय, आणि हे सगळे चेंजेस आपण कसे पाहू शकतो, ठीक आहे. एक मोमेंट दिसत आहे, या मोमेंटमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा वेट करूया की प्राइस काय करेल. एक चांगली सेलिंग आली, त्यानंतर प्राइस अप साईडला गेली, ठीक आहे. त्यानंतर प्राइस अप गेल्यानंतर पुन्हा काय करते, स्ट्रॉंग सेलर ॲक्टिव्ह होतात आणि मार्केटला सेल करतात. सेलरने सेल केलं, प्राइसला डाऊन पाठवलं, मार्केटने प्रिव्हियस लो पॉईंटला ब्रेक केलं. प्रिव्हियस लो पॉईंट ब्रेक झाला म्हणजे मार्केटने इथे तयार केलं एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, ठीक आहे. एकदम सिंपल. सर्वात पहिल्यांदा प्राइसमध्ये आपल्याला पाहायला भेटतो एक डाऊन ट्रेंड, जिथे मार्केट काय करत चाललेलं आहे, स्ट्रक्चर ब्रेक करत चाललेलं आहे. एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पाहायला भेटलं कारण प्राइसने काय केलं, प्रिव्हियस लो पॉईंट ब्रेक केला, ठीक आहे. प्रिव्हियस लो पॉईंट ब्रेक झाला, मार्केटचा हाय पॉईंट, लो पॉईंट, अगेन हाय पॉईंट, अगेन लो पॉईंट. ट्रेंड कसा आहे, सध्या ट्रेंड आहे मार्केटमध्ये एक डाऊन. तर आपला डाऊन ट्रेंड कसं समजला, डाऊन ट्रेंड समजण्यासाठी साधी सिंपल गोष्ट, मार्केटचं फॉर्मेशन बघितलं आपण, हाय पॉईंट, लो पॉईंट, अगेन हाय पॉईंट, अगेन लो पॉईंट. मागच्या हायपेक्षा लो कमी किमतीचा आहे आणि प्रिव्हियस ओल्ड लोच्या खाली प्राइस आलेली म्हणजे ट्रेंड डाऊन आहे. मार्केटने काय तयार केलं, मार्केटने एक लोअर हाय आणि लोअर लो तयार केला. आता हा डाऊन ट्रेंड किती वेळ चालू शकतोय, जोपर्यंत काही मेजर चेंजेस येते नाही तोपर्यंत एक मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालतो, ठीक आहे. प्राइस सेल करते, प्राइस या पद्धतीने डाऊन येते, प्राइस पुन्हा अप साईड जाण्याचा ट्राय करत आहे, तर मार्केटमध्ये एक लो तयार होईल आणि हा लो ब्रेक झाला तर पुन्हा मार्केटमध्ये एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनेल डाऊन ट्रेंडचा. या पद्धतीने जर प्राइसने लो पुन्हा ब्रेक केला तर नवीन एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर प्राइस तयार करेल. आपण वेट केला की प्राइस स्ट्रक्चर कंप्लीट करेल आणि प्राइस पुन्हा खाली आली आणि प्राइसने ओल्ड स्ट्रक्चरला ब्रेक केलं. ओल्ड स्ट्रक्चरला ब्रेक केल्यानंतर ट्रेंड काय झाला, डाऊन पुढे कंटिन्यू चालला, ठीक आहे. प्रिव्हियस ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, अगेन तोच पॅटर्न रिपीट, आणि ह्या गोष्टींमुळे आपल्याला काय समजत आहे की मार्केटमध्ये ट्रेंड कसा चालू आहे, बेरिश चालू आहे आणि प्राइस सेल करत आहे. स्मार्ट मनी इंटरेस्टेड आहे सेल करण्यामध्ये, आणि स्मार्ट मनीने स्ट्रक्चरला डाऊनमध्ये ठेवलं, सेलमध्ये ठेवलं, बिकॉज लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो.
मागे पण इकडे एक हाय पॉईंट होता, त्यानंतर लो, अगेन हाय पॉईंट, त्यानंतर लो, अगेन हाय पॉईंट, त्यानंतर लो. ट्रेंड हा डाऊन चालू आहे. पण जेव्हा स्मार्ट मनी डाऊन ट्रेंडमधून एक्झिट होईल तेव्हा तो डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होईल. स्मार्ट मनी ट्रेंड डाऊन का चाललेला आहे? कारण स्मार्ट मनी सेल करत आहे, ती बाईंगमध्ये इंटरेस्टेड नाही. पण जेव्हा स्मार्ट मनी बाईंगमध्ये इंटरेस्टेड होईल तेव्हा डाऊन ट्रेंड एंड होईल आणि ते चेंजेस आपल्याला समजून घ्यायचे. ठीक आहे. सपोज आता करंट मार्केट प्राइस इथे आहे. मार्केटला ट्रेंड चेंज करायचा असेल तर ट्रेंड कसा चेंज होईल, कंटिन्यू कसं होईल, आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. एक इम्पल्स येते स्ट्रॉंग सेलिंग, त्यानंतर एक बाईंग आणि त्यानंतर पुन्हा स्ट्रॉंग सेलिंग. फक्त ही गोष्ट व्यवस्थित पहा तुम्ही. एक इम्पल्स, त्यानंतर एक बाईंगचं करेक्शन, त्यानंतर पुन्हा एक चांगली इम्पल्स. ठीक आहे. आणि यामध्ये जर बघितलं मित्रांनो, इकडे एक इंटरनल लिक्विडिटी ज्याच्या अबो मार्केटमध्ये काय होतं, एक IDM. ठीक आहे. IDM अचीव झाल्यानंतर मार्केटमध्ये एक लोअर लो काय होतं, पूर्णपणे व्हॅलिड होतो. म्हणजे मार्केट नवीन बॉस बनू शकतो इथे. आणि IDMच्या वरती जर प्राइस गेली आणि इथे ब्रेक केलं तर इथे काय होईल, कॅरेक्टर चेंज होईल. का कॅरेक्टर चेंज होईल तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे. कारण जेव्हा ही प्राइस अप जाते, अप गेल्यानंतर एक मागे ऑर्डर ब्लॉक होता जिथं सेलर्सने बल्क जो काही हेज होता बाईंगचा, तिथे ऑर्डर एक्झिट झाल्या म्हणून मार्केटमध्ये इथून एक सेलिंग पाहायला भेटली. किंवा साध्या भाषेमध्ये जर तुम्हाला ऑर्डर ब्लॉक माहीत नसेल तर साध्या भाषेमध्ये मी एक्सप्लेनेशन देतो. बारने बाय केलं, प्राइस अप चालली होती, पण जी प्राइस अप आली ना, सेलरने त्याच्या अगेन्स्ट लिमिट प्लेस केल्या आणि मार्केटला सेल केलं. तर लो पॉईंट ब्रेक करण्यामागे सेलरचा हात आहे आणि सेलरने या पर्टिक्युलर एरियापासून मार्केटला काय केलं, सेल केलं आहे. या पर्टिक्युलर एरियापासून सेलरने सेल केलं आहे आणि या सेलिंग नंतर मार्केटने ओल्ड लोला इथे काय केलं आहे, ब्रेक केलेलं आहे. ओल्ड लो काय झाला, इथे ब्रेक झाला, बरोबर. तर हा ब्रेक, हा जो लो पॉईंट आहे तो ब्रेक करण्यामागे हात कोणाचा आहे, इथे असलेल्या सेलरचा. आणि सेलरने तेच नाही तर सेल केल्यानंतर बायर्स प्राइसला अप घेऊन चालले होते, करेक्शन आलं, पण सेलरने पुन्हा सेल करून इम्पल्स पुढेच ठेवली. मग जेव्हा इंटरनली मार्केट अशा पद्धतीने इम्पल्सच्या अबो येतं, करेक्शनच्या हायच्या अबो येतं, तेव्हा IDM घडतो आणि त्याच्या अबो जिथं मेजर सेलिंग झालेली आहे तिथे कॅरेक्टर चेंज होतं. हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. फक्त एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे स्ट्रक्चरमध्ये. आणि हेच जेव्हा आपल्याला समजतं की मार्केटला इथे एखादा हिस्ट्रीचा एखादा चांगला सपोर्ट आहे मागे, तेव्हा अजून आपण स्ट्रक्चरला ॲडव्हान्स मॅप करू शकतोय, अजून ॲडव्हान्स मॅपिंग होऊ शकते. जे आपण IDMच्या सेकंड पार्टमध्येही पाहणारे काही गोष्टी आणि चॉकच्या सेकंड पार्टमध्ये पण पाहणारे काही गोष्टी. कारण आपल्याला प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित समजून सांगायची ही गोष्ट, त्यामुळे आपण सर्वात पहिल्यांदा बेसिक 2 व्हिडिओ टाकलेला आहे. ठीक आहे. चला, वेट केला आपण की मार्केट काय करेल, एक इंड्युसमेंट पहिल्यांदा अचीव करेल, मार्केट IDMपर्यंत पोहोचलं. जेव्हा प्राइस IDMच्या अबोव क्लोज होईल किंवा IDMच्या अबोव जाऊन डाऊन येते तेव्हा मार्केटकडे एक व्हॅलिड लोअर लो तयार होतो. इथे एक व्हॅलिड लोअर लो तयार झाला. आता मार्केट मेकरला काय करायचं आहे की या पर्टिक्युलर पॉईंटला ब्रेक होऊ द्यायचं नाही आणि लोला ब्रेक करून एक बॉस बनवायचा. जर डाऊन ट्रेंड कंटिन्यू ठेवायचा असेल तर, ठीक आहे. डाऊन ट्रेंड जर यांना कंटिन्यू ठेवायचं आहे तर पॅटर्न रिपीट करण्यासाठी यांना IDM भेटला आहे. आता यांनी सेलिंग केली पाहिजे. IDMच्या वरती यांच्याकडे एक FVG पण आहे, यांनी सेलिंग केली पाहिजे आणि सेल करून यांनी ब्रेकअप स्ट्रक्चर बनवलं पाहिजे. पण IDM असून, फुटप्रिंट असून ही प्राइस अप जाते आणि अबो असलेल्या लोअर आयला ब्रेक करून जर हायर आय फॉर्म होतोय तर समजून घ्यायचं मार्केटने ट्रेंड बदलवला. ट्रेंड बदलणं आणि चॉक खूप सिम्पल. हे पहा, जसं की प्राइस IDMच्या अबो आली, IDMच्या अबो आल्यानंतर मार्केट मेकरने काय केलं, एका फेअर व्हॅल्यू गॅपपासून सेल केलं, त्यामुळे प्राइस रिजेक्ट होऊन डाऊन पण गेली. पण प्राइसला टार्गेट काय आहे, ब्रेकअप स्ट्रक्चर कंप्लीट करणं टार्गेट आहे. आपण वेट करू प्राइस बॉस बनवते का. जर स्मार्ट मनी इंटरेस्टेड आहे तर स्मार्ट मनी बॉस बनवणार. पण मार्केटमध्ये आपल्याला एक बाईंग येताना पाहायला भेटते आणि प्राइस अप जाते आणि अप जाऊन लोअर आयला ब्रेक करते. इथे चेंजेस आले. काय चेंजेस आले मित्रांनो, की रिपीट पॅटर्न कंटिन्यू करण्यासाठी एक इंड्युसमेंट भेटली मार्केटला, इंटरनल लिक्विडिटी भेटली आणि इंटरनल लिक्विडिटीच्या अबोव मार्केटला एक PY पण भेटला, चांगला एरिया पण भेटला सेल करण्यासाठी. आणि एवढं सर्व असताना सेलिंग झाली
पण प्राइस लो ब्रेक करण्या अगोदर अप जाते आणि मागे असलेला लोअर हायला ब्रेक करून त्याच्या अबो हाय बनवते. आता एक गोष्ट इथे तुम्हाला समजून घ्यायची आहे व्यवस्थित. मार्केटने इथे असलेल्या हाय पॉईंटला ब्रेक होऊ दिलं का? नाही होऊ दिलं, बरोबर. सगळे हाय पॉईंट पहा. हायच्या खाली एक हाय पॉईंट आहे, अगेन हायच्या खाली हाय पॉईंट आहे, हायच्या खाली इंटरनली हाय पॉईंट राहिला. मार्केटमध्ये एक पण हाय ब्रेक होत नव्हता, पण आता पहिल्यांदी एक मागचा हाय मार्केटने ब्रेक केला. काहीतरी चेंजेस आले ना स्ट्रक्चरमध्ये. चेंजेस काय आले? जे सेलर होते, सेल करत चालले होते, त्यांचा एंड झाला एका ठिकाणी आणि मार्केटमध्ये बाहेर इन्व्हॉल्व झाले. आणि हे चेंजेस कुठे आले मित्रांनो? हे चेंजेस इथून आले पुढे. इथून पुढे सगळ्या गोष्टी बदलल्या आणि फायनली इथे क्लोजिंग झाल्यानंतर मार्केटमध्ये एक चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. म्हणजे ट्रेंड बदलला. आता प्राइस अप जाणार आहे. इथे मागे डाऊन ट्रेंड होता, इकडे पुढे आता अप ट्रेंड स्टार्ट होणार आहे. आणि हा जो पहिला चेंजेस आहे ना, हा नेचरचा, प्राइसच्या नेचरमध्ये येणारा पहिला जो चेंजेस आहे, ह्या चेंजेसला म्हटलं तर चेंज ऑफ कॅरेक्टर. आणि हेच मी तुम्हाला पूर्ण डिटेल डिजिटल पॅनलवरती समजून सांगितलं. आणि ह्या चॉकला आपण अजून ॲडव्हान्समध्ये रीड करू. कधी? जेव्हा आपल्याला सेकंड पार्ट पाहायचा आहे, त्यामध्ये आपण याला अजून ॲडव्हान्समध्ये रीड करू. मग चॉक झाल्यानंतर ट्रेंड बदलतो. जसं की सेलिंग चालली होती, आता ही गोष्ट बदलली. आता बाईंग स्टार्ट होईल आणि बाईंग म्हटल्यानंतर प्राइस काय करणार? डाऊन येणार, पुन्हा मार्केट हायला ब्रेक करणार. या पद्धतीने जसं की प्राइस अप गेली, मार्केट डाऊन येईल. इकडे मार्केटकडे एक इंटरनल रेंज आहे, जे आपण ICTच्या पुढे स्ट्रक्चरमध्ये शिकू. प्राइस त्याची रिस्पेक्ट करते आणि अशी रिस्पेक्ट करून पुन्हा वरती असलेल्या स्ट्रक्चरला प्राइस काय करते? ते ब्रेक करते आणि प्राइस या पद्धतीने पुढे ट्रेंड कंटिन्यू ठेवते. तर चेंजेस मार्केटमध्ये इथून पुढे आले. कशा पद्धतीने? मागे ट्रेंड डाऊन चालला होता ना, आता इथून पुढे ट्रेंड मार्केटने कसा चालू केला मित्रांनो? अप चालू केला आहे. की आपल्याला पुन्हा इथे पाहायला भेटते प्राइस काय बनवते? एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. प्रिव्हियस स्ट्रक्चरला ब्रेक केलं आणि ही गोष्ट आता रिपीट होत राहणार. सेलिंग आली, सेलिंग आल्यानंतर पुन्हा बाईंग येणार आणि बाईंगमध्ये प्राइस पुन्हा काय करणार? एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवणार, पुन्हा प्राइस हायला ब्रेक करणार. जसं की इथे एक हाय पॉईंट आहे, ठीक आहे. प्राइस डाऊन येणार, इंटरनल रेंजमध्ये एक ऑर्डर ब्लॉक आहे मार्केटकडे, त्याला टॅप केलं, प्राइस पुन्हा अप जाणार. आपल्याला बाकी गोष्टींसोबत सगळ्या काही गोष्टी अलाइन करून एक चांगल्या पद्धतीची स्ट्रक्चर मॅपिंग करायची, ठीक आहे. ज्यामध्ये अजून काही गोष्टी बाकी आहे आपल्या, जसं की व्हॅलिड कॅरेक्टर चेंज, इनव्हॅलिड कॅरेक्टर चेंज असेल, आयडियम स्वीपची एंट्री असेल, चॉक स्वीपची एंट्री असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या अजून आपल्याला शिकायच्या आहे. तर आपल्याला पहिल्यांदा ट्रेंड समजणं गरजेचं होतं आणि ती गोष्ट आपण इथे समजून घेतली की एक डाऊन ट्रेंड कसा चालतो, ठीक आहे. डाऊन ट्रेंडमधून प्राइस अप ट्रेंडमध्ये कशी शिफ्ट होते आणि ह्या पहिल्या प्राइसच्या नेचरच्या चेंजेसमध्ये येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे, इथेच म्हटलं तर एक चेंज ऑफ कॅरेक्टर, इथेच म्हटलं तर ट्रेंड चेंज होणार. चला, एखाद्या व्यक्तीला स्मार्ट मनी जरी माहीत नसली, मग त्याला ट्रेंड समजू शकत नाही का? समजेल. खूप सिंपल आहे. तो व्यक्ती काय पाहतो? जसं की इथे मार्केटकडे आहे एक लोअर हाय पॉईंट, ठीक आहे. एक व्यक्ती काय पाहतो? मार्केटकडे इथे आहे एक लोअर हाय पॉईंट. त्यानंतर त्याला पाहायला भेटतं मार्केटकडे इथे आहे एक लोअर लो पॉईंट. लोअर लो नंतर प्राइस अप जाते, लोअर हाय बनवते, प्राइस पुन्हा खाली येते आणि नवीन लोअर लो बनवते. मार्केटला काय करायचं आहे? लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, पुन्हा एखादा लोअर हाय आणि खाली येऊन लोअर लो बनवायचा आहे. पण प्राइस खाली येऊन लोअर लो न बनवता अप जाते आणि लोअर हायला ब्रेक करून त्याच्या अबो हाय बनवते. कसा? जास्त किमतीचा, म्हणून म्हटलं तर हायर हाय. आणि आता गोष्टी बदलल्या. जिथं मार्केट लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, पुन्हा लोअर हाय आणि लोअर लो बनवायचा होता, तिथे मार्केटने लोअर लो नंतर डायरेक्टली हायर हाय बनवला, मागच्या हायला ब्रेक केलं. बस प्राइसच्या नेचरमध्ये पहिला चेंजेस इथे आला. ओल्ड स्ट्रक्चर ब्रेक केलं, सेलिंगच्या स्ट्रक्चरला आणि अप ट्रेंडच्या स्ट्रक्चरला स्टार्ट केलं. बस या पहिल्या चेंजेसला म्हटलं तर चेंज ऑफ कॅरेक्टर. मग स्मार्ट मनी काय अवघड आहे? स्मार्ट मनी फक्त रूलसोबत काम करणं शिकवते. स्मार्ट मनी स्मार्ट वेमध्ये शिकवते सगळ्या काही गोष्टी रीड करणं.
आणि जेव्हा मी सेकंड पार्ट अपलोड करेल तर सेकंड पार्टमध्ये मी खूप डीपमध्ये गोष्टी तुम्हाला समजून सांगेल चेंज ऑफ कॅरेक्टर आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल. तर बेसिक गोष्ट जर तुम्हाला मी समजलं असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स पार्ट समजेल आणि तुम्ही ॲडव्हान्स पार्ट माझ्याकडे शिकू शकतात. आणि ज्यामध्ये मी पूर्णपणे ट्रेंडची तुम्हाला मार्किंग वगैरे सगळ्या काही गोष्टी करून दाखवणार आहे. पूर्ण एक सेशन डिजिटल पॅनलवरती ओन्ली स्ट्रक्चर मॅपिंगबद्दल असणार आहे, जिथं मी टाईम फ्रेम वगैरे सगळं काही डिस्कस करणार आहे. तर जर तुम्हाला ही गोष्ट समजली असेल तर आपण पुन्हा अजून एक एक्झाम्पल पाहूया. डाऊन ट्रेंड अप ट्रेंडमध्ये कसा शिफ्ट होतो हे पाहिलं, तशाच पद्धतीने आपण हे पण पाहू की अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये कसा शिफ्ट होतो. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहिलं, सेलर्स ट्रेंडला डाऊन घेऊन चालले होते, त्यानंतर बायरने ट्रेंड चेंज केला. आत्ता एक्झाम्पलमध्ये हे पाहू, बायर्स प्राईजला अप ट्रेंडमध्ये घेऊन आले, त्यानंतर तो ट्रेंड डाऊनमध्ये गेला. कशा पद्धतीने जातो. ठीक आहे. आपल्यासमोर एक एक्झाम्पल आहे की जिथं आपल्याला दिसत आहे की प्राईज अप चाललेला आहे. अप चालली हे मला कशामुळे समजतं, जसं की मागे मार्केटकडे एक हाय पॉईंट होता आणि हाय पॉईंट पुढे प्राईजने काय केला, ब्रेक केला. ओके. या पर्टिक्युलर लेवलवरती हाय पॉईंट पूर्ण ब्रेक झाला. तर हाय पॉईंट ब्रेक झाल्यानंतर आपण काय म्हणतो, एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. फक्त एकदा हाय ब्रेक झाला म्हणून तो ट्रेंड बुलिश आहे हे कन्फर्म नाही होत. तर आपल्याला असाच एक पॅटर्न पुन्हा पाहायला भेटला की जी प्राईज अप आली होती तिच्यामध्ये करेक्शन आलं, पुन्हा ती अप केली. करेक्शन सेलिंगचं छोटं आहे पण इम्पल्स मोठी मार्केटमध्ये. अगेन ती गोष्ट मार्केटने रिपीट केली. अनादर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, सेम पॅटर्न रिपीट. पुन्हा प्राईस खाली आली, स्ट्रॉंग इम्पल्स मार्केटमध्ये क्रिएट होते. अनादर पॅटर्न पुन्हा रिपीट. ठीक आहे. आपल्याला हाय ब्रेक, अगेन हाय ब्रेक, अगेन हाय ब्रेक. मार्केट लो पॉईंटला सेफ ठेवत आहे, लो पॉईंटला सेफ ठेवत आहे, म्हणजे ट्रेंड अप आहे. का ट्रेंड अप आहे व्यवस्थित पहा. एक हाय पॉईंट, लो पॉईंट, अगेन हाय पॉईंट, अगेन लो पॉईंट. प्रिव्हियस हायला ब्रेक करून त्याच्या अबो जास्त किमतीचा हाय तयार झाला, हायर हाय. मागच्या लोला सेफ ठेवण्यासाठी मार्केटने इथेच बाय केलं आणि प्राईजला अप पाठवलं आणि ओल्ड हायला ब्रेक केलं, हायर लो. अगेन प्राईस डाऊन येईल, बायर्सने याला सेफ ठेवण्यासाठी इथे बाईंग केले, त्याच्या नियर आल्यानंतर आणि इथून प्राईजला अप पाठवलं. पुन्हा ओल्ड स्ट्रक्चरला ब्रेक करून प्राईजने काय केलं, मार्केटला अप पाठवलं. म्हणजे ट्रेंड कसा आहे, पूर्णपणे अप आहे. ठीक आहे. तर एकदम सिम्पल आपल्याला एक गोष्ट इथे दिसत आहे ट्रेंडमध्ये, काही जास्त डिफिकल्ट नाही ही गोष्ट, खूप म्हणजे खूप सिम्पल आहे या पद्धतीने. जिथं आपल्याला दिसत आहे की प्राईस हायला ब्रेक करत चाललेली आहे. ठीक आहे. आपण वेट केला की मार्केट स्ट्रक्चरला चेंज करेल. चेंज कशा पद्धतीने करते प्राईस ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. प्राईस अप गेली, इम्पल्स चांगली चालू आहे मार्केटमध्ये. त्यानंतर मार्केटमध्ये करेक्शन आलं, म्हणजे मार्केट थोडंसं सेल झालं. ठीक आहे. त्यानंतर प्राईजने पुन्हा अप मुवमेंट केली आणि अगेन काय केलं, ओल्ड स्ट्रक्चर मार्केटने इथे काय केलं, ब्रेक केलं. पुन्हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ट्रेंड कसा आहे, बुलिश आहे. का बुलिश आहे, बिकॉज प्राईस सेम पॅटर्न रिपीट रिपीट करत एकाच डायरेक्शनमध्ये चाललेली. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ट्रेंड मार्केटचा पूर्णपणे अप आहे इथपर्यंत, काहीच चेंजेस नाही मार्केटमध्ये. चांगल्या पद्धतीची प्राईजमध्ये एक बाईंग आली. त्यानंतर प्राईस काय करते, सेल ओपन करते, एक सेलिंग येते. राईट. अगेन प्राईस हायच्या अबोव जाण्याचा ट्राय करते. पुन्हा प्राईस काय बनवण्यास ट्राय करत आहे, एक नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. इथे जो ओल्ड हाय आहे त्याला ब्रेक करण्याचा ट्राय करत आहे. जर व्यवस्थित जर तुम्ही बघितलं, इथे प्रिव्हियस हाय पॉईंट आणि प्रिव्हियस हाय पॉईंटला प्राईस काय करत आहे, ब्रेक करण्याचा ट्राय करत आहे. ओके. प्राईस त्याच्या अबोव गेली, पण अबोव गेल्यानंतर इमिडिएटली प्राईस रिव्हर्स झाली. आता जेव्हा आपण बाय साईड लिक्विडिटी, सेल साईड लिक्विडिटी याबद्दल शिकू ना, तेव्हा आपल्याला अजून ही मॅपिंग ॲडव्हान्समध्ये करता येते. कारण जेव्हा मार्केट एखाद्या लिक्विडिटीला अचीव करून रिव्हर्स करतं आणि चालू ट्रेंडच्या व्हॅलिड एरियाला ब्रेक करतं ना, तेव्हा तो जो ट्रेंड आहे ना, तो एकदम कन्फर्मेशन सोबत शिफ्ट होतो. जसं इथे काय पाहायला भेटलं आहे की ट्रेंड हा अप चालू आहे पूर्णपणे, स्ट्रक्चर ब्रेक, स्ट्रक्चर ब्रेक, स्ट्रक्चर ब्रेक, स्ट्रक्चर ब्रेक. पण आत्ता मार्केट स्ट्रक्चर ब्रेक करण्यामध्ये फेल झालं आहे. समजून घेतलं तुम्ही.
आता प्राईस स्ट्रक्चर ब्रेक करण्यामध्ये फेल झाली, ती डाऊन आली. ठीक आहे, डाऊन आल्यानंतर हाय ब्रेक करण्यासाठी पुन्हा अप गेली, पण हाय ब्रेक करण्यासाठी अप गेल्यानंतर प्राईस लगेच रिव्हर्स झाली. का? बिकॉज इथं ज्यांनी सेल केले त्यांचे अबोव पडलेले असतात स्टॉप लॉसेस, आणि प्राईस जर अबोव जाते आणि त्यांचे स्टॉप लॉसेस अचीव करते, म्हणजे इथं सेल करणाऱ्यांना मार्केट इथे बायर बनवतं, आणि बायर बनवल्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट मार्केट मेकर पुन्हा सेलची ऑर्डर फिल करून घेतात आणि मार्केटला रिव्हर्स पाठवतात. याला म्हणलं तर एक बाय साईड लिक्विडिटी अचीव होणं. ठीक आहे, सपोज आता ही कॅन्डल अप जर क्लोज झाली असती तर मार्केटसाठी आयडियम कुठे असता व्यवस्थित समजून घ्या. इथे लिक्विडिटी स्वीप असेल आपल्यासाठी पुढे जाऊन, एक इम्पल्स येते, एक करेक्शन येते, एक इम्पल्स येते. ठीक आहे, व्यवस्थित पहा, एक इम्पल्स आहे, एक करेक्शन आहे आणि एक इम्पल्स आहे. म्हणजे मार्केटने करेक्शनच्या खाली जर क्लोजिंग दिली तर आयडियम होईल, बाहेरकडे अजून पण चान्स असेल की याच्यानंतर प्राईजला अप पाठवा. पण चुकून मार्केटने डायरेक्टली ह्या पॉईंटला ब्रेक केलं तर मग आयडियम नाही राहणार, मग डायरेक्टली कॅरेक्टर चेंज होईल. का? प्राइस डाऊन आल्यानंतर बायर्स इथून बाय करतात, प्राइसला अप घेऊन जातात, सेलर सेल करतात, डाऊन घेऊन येतात, म्हणजे इम्पल्स नंतर करेक्शन येऊन एक इम्पल्स येते, बरोबर. तर लास्ट जो पॉईंट आहे तो काय असतो मार्केटचा? प्रोटेक्टेड पॉईंट असतो, आणि प्रोटेक्टेड लोला एका अपट्रेंडमध्ये ब्रेक होऊ द्यायचं नसतं, कारण ह्या सेलिंग नंतर इथून बाईंग आलेली मार्केटमध्ये. मग अशा वेळेस आपण पाहतो की प्राईस काय करते, प्राईस स्ट्रॉंगली डाऊन आली, आणि डाऊन आल्यानंतर मार्केटने काय केलं, प्रोटेक्टेड लोच्या खाली डायरेक्टली क्लोजिंग दिली. प्रोटेक्टेड लो ब्रेक, एक स्विंग लो ब्रेक झाला, ज्याने की युटर्न घेऊन प्राईसला अप पाठवला, आणि लिक्विडिटी ग्रॅप करून ब्रेक ऑफ स्ट्रक्चरची बॉसची लिक्विडिटी स्वीप करून बाय साईड लिक्विडिटी स्वीप झाली, बॉस स्वीप झाला, आणि प्राईस स्ट्रॉंगली डाऊन आली, आणि डाऊन आल्यानंतर प्राईस काय करते, प्रोटेक्टेड एरियाला ब्रेक करते, म्हणजे प्राईस बनवते चेंज ऑफ कॅरेक्टर. ट्रेंड बदलला आता इथे सगळ्या गोष्टी बदलल्या. काय बदलल्या? जिथे लोक बाय करत चालले होते, आता स्मार्ट मनी बाईंगमध्ये इंटरेस्टेड नाही आहे. स्मार्ट मनीने काही गोष्टी बदलवल्या. स्मार्ट मनीला प्राईस अप ठेवायची होती, त्यांनी ब्रेकआउट दिला, पण स्मार्ट मनीने इथे ब्रेकआउट दिला नाही. स्मार्ट मनीने इथे लिक्विडिटी ग्रॅप केली, आणि मार्केट डायरेक्शन बनवणारे इथे ब्रेक करणारे त्याच्या अगोदर इथेच समजतं आपल्याला ही गोष्ट की स्मार्ट मनीने काहीतरी विचित्र गोष्ट इथे बनवली चार्टवरती, ती म्हणजे लिक्विडिटी स्वीप. जेव्हा तुम्ही माझ्याकडे बाय साईड लिक्विडिटी, सेल साईड लिक्विडिटी, ड्रॉन लिक्विडिटीचे जेवढे काही प्रकार आहेत तेवढे माझ्याकडे शिकणार ना, त्यानंतर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपण ॲडव्हान्स स्ट्रक्चर रीड करू शकतोय. ठीक आहे, हे असं समजू शकतात की एका लहान मुलाला कशी सायकल शिकवली जाते चालवण्याची, तशा पद्धतीने मी तुम्हाला स्ट्रक्चर समजून सांगू राहिलो, ज्यामध्ये मी कोणतीच गोष्ट ॲड नाही केलेली. ठीक आहे, की तुम्हाला फक्त स्ट्रक्चर मॅपिंग व्यवस्थित समजायचं सर्वात पहिल्यांदा. तर प्राईस ट्रेंड बदलवते. आता ट्रेंड बदलवल्यानंतर मार्केट काय करतं, पुन्हा अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झाला, बायर सगळे आता सेलर बनतील, आणि मार्केट पुन्हा एक आयडियम ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असं डाऊन ट्रेंड चालवल. मार्केटमध्ये इथून एक चांगली डाऊन साईडला आपल्याला काय पाहायला भेटली, सेलिंग पाहायला भेटली. ठीक आहे, व्यवस्थित पहा, प्राईस या पद्धतीने सेल झाली. ट्रेंड जसा बदलला, इथे काही चेंजेस आले, ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगवरती आपल्याला समजलं आता बाईंगचे ट्रेड नाही करायचे, आता मला सेलिंगचे ट्रेड करायचे. ठीक आहे, मी वेट करेल की मार्केट एक आयडिया अचीव करेल, प्राईस इथून अप आली. आता काय होतं माहिती आहे, काही लोक यूट्यूबवरती पाहतात ऑर्डर ब्लॉक वगैरे ते मार्क करतात असा एक ऑर्डर ब्लॉक, की आम्ही ऑर्डर ब्लॉकवरती करू सेल. ठीक आहे, या पद्धतीने, आणि ऑर्डर ब्लॉकपासून हे लोक सेलिंगचा प्लॅन करतात, त्यांचं टार्गेट असतं लो पॉईंटचं, आणि हे स्टॉप लॉस ठेवतात या पद्धतीने काहीतरी. पण स्मार्ट मनी कधीच सांगत नाही अशा ट्रेड करा. स्मार्ट मनी काय सांगते माहिती आहे, स्मार्ट मनी सांगते एक करेक्शन इम्पल्स आले तर तोपर्यंत थांबा जोपर्यंत मार्केट ह्या आयडियमला अचीव करत नाही आहे, आणि जेव्हा आयडियम अचीव होईल ना त्यानंतर तुम्ही सेल करा, आणि सेल करून तुम्ही काय करा, इथे असलेल्या लोला टार्गेट करा ह्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला. स्मार्ट मनी हे सांगते. स्मार्ट मनी नाही सांगत विदाऊट इन्व्हेस्टमेंट तुम्ही ऑर्डर ब्लॉकवरती सेल करा. मग लोक का म्हणतात की मला स्मार्ट मनी येते, सगळं येते, आणि स्टॉप लॉसेस ते हिट होत आहे, आणि ही गोष्ट वर्कच करत नाही, कारण ते ट्रेडिंग या पद्धतीने करतात. ऑर्डर ब्लॉक मार्क केला, थोडीफार प्राईस अशी ड्रॉप झाली, ते लोक खुश आहे, एकदम खुशी. पण त्यानंतर टार्गेट अचीव होण्या अगोदरच प्राईस अप येते, आणि अप येऊन प्राईस काय करते,
त्यांना त्या ट्रेडमधून करून टाकते स्टॉप आउट. प्राइस अप आली आणि अप येऊन आत्ता ट्रेडमधून ते झाले एक्झिट. ब्रेकऑफ स्ट्रक्चरचं टार्गेट कंप्लीट होण्या अगोदरच ज्यांनी ऑर्डर ब्लॉकवरती सेल केला असेल त्या लोकांना मार्केटने स्टॉप आउट करून टाकलं. आणि आता स्मार्ट मनी कसा ट्रेड करते पहा. स्मार्ट मनी करते, इथून लोकांनी सेल केलं बरोबर, आता प्राइस अप आली म्हटल्यानंतर अजून ज्यांनी इथे सेल केलं होतं ते सेलर सुद्धा बाहेर बनतील. आयडेमच्या हे जे काही सेलर आहे ना, हा आयडेम का होतो, कारण हे सेलर सुद्धा बाहेर बनतात आणि खालून तर ऑलरेडी बाहेर आलेलेच आहे. आणि एवढे सगळे बार्स पाहून मार्केट अशा एरियांमधून सेल करते आणि मग टार्गेट ब्रेकऑफ स्ट्रक्चरला करते. आणि आता स्मार्ट मनीची एंट्री कशी असते, आयडियम अचीव झालाय बरोबर, व्हॅलिड लोअर लो सेट झाला, व्हॅलिड ब्रेकऑफ स्ट्रक्चर सेट झाला. आता स्मार्ट मनी पाहते असा एखादी फुटप्रिंट, जसं की ते एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे, ठीक आहे. स्मार्ट मनी पाहते अशी एखादी फुटप्रिंटपासून स्मार्ट मनी ओपन करते सेलची पोझिशन, फुटप्रिंटच्या अबो असतो स्टॉप लॉस आणि टार्गेट असतं आपल्याकडे खाली असलेलं ब्रेकऑफ स्ट्रक्चर. हा झाला स्मार्ट मनीचा ट्रेड. आणि अशा पद्धतीने एक स्मार्ट मनी ट्रेड करते. एका क्लीन एरियातून एक क्लीन सेलिंग जर तुम्हाला पकडायची असेल ट्रेंडनुसार तर तुम्हाला स्मार्ट मनी शिकणं गरजेचं आहे. आणि इथे जर बघितलं तर प्राइसने आता तर लो ब्रेक केला, आता लिक्विडिटीची गरज होती मार्केटला, आता ब्रेकऑफ स्ट्रक्चरची गरज होती मार्केटला, आता प्राइसला खाली येणं गरजेचं होतं. इथे तर ऑर्डर ब्लॉकवरती सेल करणारा व्यक्ती स्टॉप आउट झाला, त्यानंतर मार्केट सेल झालं. मग काही लोक म्हणतात की नाही, थोडासा स्टॉप लॉस मोठा ठेवावा लागत होता. स्टॉप लॉस मोठा ठेवण्याची गरज नव्हती, पिन पॉईंट पण पकडू शकत होते, फक्त स्ट्रक्चर व्यवस्थित मार्क करण्याची गरज होती. तुमचं स्ट्रक्चर व्यवस्थित असेल तर मोठ्यातली मोठी मुवमेंट तुम्हाला पकडता येईल मार्केटमध्ये. जर तुम्हाला चॉक समजला तर तुम्हाला समजेल आता ही बाईंग एंड झाली, आता तर सेलिंग स्टार्ट झाली आणि सेल करायचं आहे, मग छोटी मोठी बाईंग पकडून फायदा नाही आहे. तर मित्रांनो, ट्रेंड समजणं खूप गरजेचं आहे, स्ट्रक्चर समजणं खूप गरजेचं आहे. विदाऊट स्ट्रक्चर मार्केटमध्ये सगळं इम्पॉसिबल आहे, ठीक आहे. 3 सिरीजचे तुम्हाला स्मार्ट मनीचे मी 3 कॅरेक्टर वेगवेगळ्या पार्टमध्ये शिकवले, व्यवस्थित पहा. आणि मी ॲडव्हान्स सिरीजसुद्धा तुमच्यासाठी अपलोड कराल, फक्त टाईम लागेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ पाठवा, सर्वांना ही गोष्ट शिकवू द्या.